हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. आज जो काही टॉपिक आपण शिकणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला जायचंय फिरायला. कुठे जायचंय? फिरायला तर कुठे जायचंय? मी एक स्पॉट सांगतो तुम्हाला, त्यावरनं तुम्ही मला त्या देशाचं नाव सांगा. ओके, आपल्याला जायचंय ट्रेकिंग करायला. काय करायला जायचंय? ट्रेकिंगला. आणि ट्रेकिंगला जायचंय हिमालय पर्वतावर. बरोबर? कुठे जायचंय? हिमालयामध्ये. मग आपल्याला कोणत्या देशामध्ये जावं लागेल? इंडियामध्ये जावं लागेल. बरोबर. आता मला कुठेतरी बाहेर जायचंय, आपण विमानात बसूया आणि आपल्याला मॅन वर्सेस वाईल्ड तुम्ही बघतात का प्रोग्राम डिस्कव्हरीवर? ओके, तर तो बियर ग्रिल्स आहे, माहिती आहे तुम्हाला? तर तो वेगवेगळ्या रेन फॉरेस्ट मध्ये जातो. तसं आपल्याला जायचं आता अमेझॉनच्या जंगलांमध्ये, अमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये जायचंय आपल्याला. तर आपल्याला कोणत्या देशामध्ये जावं लागेल? ब्राझील. मग हे काय आहे? जंगल, तिथलं वन्य प्रदेश, तिथे असणारे माउंटन्स, तिथं असणारे पर्वत, तिथे असणारे पठार, प्लॅटू, त्याच्यानंतर मैदानी प्रदेश, त्या ठिकाणी असणारे कोस्टल प्रदेश, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? एका स्पेसिफिक टॉपिक मध्ये होतो. आणि त्या टॉपिकचं काय नाव आहे? फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. मराठीमध्ये काय म्हणणार त्याला? प्राकृतिक प्रदेश आणि जलप्रणाली. ओके, सो त्या देशाची प्राकृतिक रचना बघायची. सगळ्यात पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो. दुसऱ्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला हे स्पष्ट केलं होतं काय, की कोणत्याही दोन देशांची तुलना का करायची. आपल्या देशामधला प्राकृतिक विभाग कसा आहे, त्या देशामधला प्राकृतिक विभाग कसा आहे, आपल्या देशामधील वन्य प्रणाली कशी आहे, त्यांच्या देशातली वन्य प्रणाली कशी आहे, त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या रिव्हर सिस्टीम्स आहेत, त्यांच्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या रिव्हर सिस्टम्स आहेत, याची आपण ऑलमोस्ट ऑलवेज काय करत असतो? कंपॅरिझन करत असतो. ओके, सो ती कंपॅरिझन आपल्याला आज देखील करायची आहे. आणि बघा, आपण कुठे कुठे ट्रेकिंगला गेलो होतो? हिमालयामध्ये. त्यानंतर हे आहे रेन फॉरेस्ट, अमेझॉनचं रेन फॉरेस्ट, आणि ही तुम्हाला अमेझॉन रिव्हर दिसते. ओके, सो आपण आज बघणार आहोत स्टँडर्ड 10चं जॉग्राफीचं चॅप्टर नंबर 3, फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. ओके, सो फिजिओग्राफी अँड ड्रेनेज हे चॅप्टर बघताना सगळ्यात पहिले त्या फिजिओग्राफी आणि ड्रेनेज याचा अर्थ तर समजावून घेऊया. ओके, सो फिजिओग्राफीला मराठीमध्ये म्हणतात प्राकृतिक प्रदेश किंवा प्राकृतिक विभाग. ओके, आणि ड्रेनेजला म्हणतात त्या देशामध्ये असणारी जलप्रणाली, नदी प्रणाली, याचा त्याच्यामध्ये समावेश होतो. ओके, सो फिजिओग्राफी इट मीन्स दॅट द फिजिकल फीचर्स ऑफ द अर्थ. त्या अर्थवर, आपल्या अर्थमध्ये, आपल्या देशामध्ये, त्या देशामध्ये असणारे माउंटन्स, बघा हे आहेत त्या देशातले माउंटन्स. त्याच्यानंतर तिथे असणारे प्लॅटू म्हणजे पठारी प्रदेश, यस ऑर नो. त्याच्यानंतर प्लेन्स. प्लेन्स म्हणजे काय? प्लेन्स म्हणजे काय? मैदानी प्रदेश. ज्या प्रदेशामध्ये आपण काय करतो? शेती करतो, अशा भागाला आपण मैदानी प्रदेश म्हणतो. उदाहरणार्थ बघा, आपण कुठे राहतो? ऑलवेज प्लेन्सवर राहतो. का आपण डोंगरावर राहतो? डोंगरावर घर बांधू शकतो का आपण? बांधू शकतो. परंतु जनरली एखादा व्यक्ती, पर्सन कुठं राहणं प्रिफर करतो? तर प्लेन्सवर. कुठे राहणं प्रिफर करतो? प्लेन्सवर. म्हणजे प्लेन्सवर राहतो, सपाट समतल मैदानावर, ज्या ठिकाणी त्याला अन्नधान्याचा पुरवठा होईल, अन्नधान्यासाठी त्याला शेती करता येईल. मला सांगा, डोंगराळ प्रदेशामध्ये आपल्याला शेती करता येईल का? नाही. कारण का सर? पहिला मुद्दा म्हणजे तिथली माती व्यवस्थित नाहीये, तिथे आपल्याला शेती जमणार नाही. पाण्याची उपलब्धता नसेल, कारण खडकाळ जमीन आहे. या सगळ्यांचा विचार आपण करत असतो. शिवाय त्या देशामध्ये असणारा कोस्टल रिजन. बघा, समुद्र किनारा, आपल्या भारत देशाला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. जर भारत देशाचा आपण विचार केला तर भारताच्या पश्चिमेला, पश्चिम म्हणजे वेस्टला, तुम्हाला कोणता सी सापडतो? अरेबियन सी. जर भारत देशाच्या साऊदर्न पार्टवर गेलो तर तिथे आपल्याला कोणता महासागर सापडतो? इंडियन ओशन. मराठीमध्ये त्याला म्हणणार तुम्ही हिंदी महासागर. आणि जर ईस्ट साइडला आपण विचार केला तर तिथे कोणता आहे? बे ऑफ बेंगॉल, म्हणजेच बंगालचा उपसागर आहे. ओके, सो ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपल्या भारत देशाला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे, 7,500 किलोमीटर लांबीचा. त्याचं खूप महत्व आहे. ज्या वेळेस आपण तो प्राकृतिक विभाग बघू त्यावेळेस आपण समजून घेऊया. समजलं मग तुम्हाला?
फिजिओग्राफीचा अर्थ कळला. फिजिओग्राफीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो मग? माउंटन्सचा, म्हणजे माउंटन्स म्हणजे काय? पर्वतीय प्रदेश किंवा पर्वत. प्लॅटू म्हणजे काय? पठार. प्लेन्स म्हणजे काय? मैदानी प्रदेश. कोस्ट म्हणजे काय? किनारी प्रदेश. आणि आणखी त्याच्यामध्ये आणखी एक येतं आयलँड्स. आयलँड सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण म्हणतो की सुट्टीमध्ये मला या आयलँडवर फिरायला जायचंय, त्या आयलँडवर फिरायला जायचंय. जनरली भारतामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप आयलँड्स आहेत. बेट आहे, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? बेट. ओके. बेट म्हणजे काय? असा प्रदेश ज्याच्या संपूर्ण चारही बाजूनी काय आहे? पाणीच पाणी आहे. त्याला आपण काय म्हणत असतो? आयलँड असं म्हणत असतो. ओके. सो हे आपण बघितलं फिजिओग्राफी बद्दल. ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे नदी प्रणाली. ड्रेनेज म्हणजे काय? नदी प्रणाली. एखाद्या देशाचा विकासामध्ये सगळ्यात मोठा भाग जर कोणाचा असेल तर तो असेल नदीचा. कोणाचा भाग असतो? नदीचा. कारण बघा, भारत हा कृषी प्रधान देश आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या कृषी प्रधान देशामध्ये जर आपल्याला शेती करायची तर शेती करण्यासाठी जमीन पाहिजे. पहिला मुद्दा, सुपीक जमीन पाहिजे, बरोबर, फर्टाईल लँड पाहिजे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे काय पाहिजे? पाणी सुद्धा पाहिजे. नुसत्या मान्सूनच्या पावसावर अवलंबून पीक घेता येईल का? समजा एखाद्या वर्षी पाऊसच पडला नाही किंवा कमी पाऊस पडला, मग अशा वेळेस आपण नदीमधनं, विहिरींमधनं पाण्याची व्यवस्था करू शकतो. ओके. सो ड्रेनेज म्हणजे काय? इट रेफर्स टू द रिव्हर सिस्टीम ऑफ अन एरिया. त्या एरियामध्ये असणाऱ्या रिव्हर सिस्टीमचा समावेश कशामध्ये होतो? ड्रेनेज मध्ये होतो. मग ड्रेनेज मध्ये कोणाचा समावेश होतो? तर रिव्हर्स आणि त्याच्या ट्रायब्युटरीज. रिव्हर म्हणजे काय? नदी. आणि ट्रायब्युटरीज म्हणजे काय? उपनद्या. नदी त्याची उपनदी असते. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपण गंगा नदी घेतलेली आहे. कोणती नदी आहे? मेन रिव्हर बघा, गंगोत्री. या ठिकाणी गंगा नदी उगम पावते आणि ती वाहत 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 पुढे जाते. बट मग ही गंगा नदी एकटीच वाहते का? वाहत असताना तिला तिच्या काही उपनद्या देखील येऊन मिळतात. बरोबर आहे ना? उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी भरपूर नद्या दिलेल्या आहेत. यमुना आहे, यमुना नदी येऊन मिळते सगळ्यात मोठी. घागरा, गंडक, कोसी, सिंध, बेटवा, केन, सोन, दामोदर, हुगळी यासारख्या उपनद्या सुद्धा कोणाला येऊन मिळतात? गंगा नदीला येऊन मिळतात. ओके. सो हा जो पूर्ण प्रदेश आहे हा गंगा नदीचा खोरं, याला काय म्हणतात? गंगा नदीचं क्षेत्र असं म्हणतात. ठीक आहे. सो या सगळ्यांचा विचार आपल्याला काय करायचा आहे? आजच्या चॅप्टर मध्ये करायचा आहे. चॅप्टरचं नाव काय आहे? फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. प्राकृतिक विभाग आणि नदी प्रणाली. सो सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहोत? प्राकृतिक विभाग. बघा, प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन्स केलेले असतात. एक देश म्हणजे असं पूर्ण सपाटच असतो का? त्या देशामध्ये डोंगरच नाही आहेत का? त्या देशामध्ये पठारी प्रदेशच नाही आहेत का? आहे. सगळं असतं. एका देशामध्ये सगळ्या विभागांचा समावेश होतो आणि मग ते त्यानुसार त्या देशाची रचना केली जाते. उदाहरणार्थ बघा, जर आपण उत्तरेकडे बघितलं, भारताच्या उत्तरेकडे, तर या ठिकाणी तुम्हाला कोण दिसतं रे? तर हिमालय पर्वत दिसतो. कोण दिसतो? हिमालय. बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक कुठे फिरायला जातात? काश्मीरला, कुलू, मनाली, शिमला, हिमाचल प्रदेश या ठिकाणी फिरायला जातात. का? उन्हाळ्यात का जातात? हिवाळ्यात का नाही जात? कारण की तिथे थंडी असते. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे गरम होतं, आपल्याला खूप गरम होतं, म्हणून थंडीचा आनंद घेण्यासाठी म्हणून आपण कुठे जातो? हिमालयामध्ये फिरायला जातो. ही जी नावं सांगितली मी, काय? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, कुलू मनाली, शिमला, उत्तरांचल, उत्तराखंड, हे सगळे कुठे आहेत? हिमालयाच्या पायथ्याशी असणारे शहर आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे हिमालयावर काय असतो? बर्फ असतो. बरोबर. आणि त्या बघितलंय ना, बर्फच असतो ना हिमालयावर. तर थंड हवेच्या प्रदेशामध्ये येतात, कारण उंचावर आहेत ती ठिकाणं म्हणून. ठीक आहे. तो आपण त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण हिमालय शिकू त्यावेळेस बघू. मग तो उंचवाला भाग आहे. उंचवाला भाग म्हणून त्याचा एक वेगळा विभाग बनवला आणि त्याला काय नाव दिलंय मग? द हिमालय. काय? हिमालय. सो पहिला प्राकृतिक विभाग काय? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. भारतामध्ये किती प्राकृतिक विभाग आहे? हाऊ मेनी फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आर इन इंडिया. भारतामध्ये किती फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत, विभाग आहेत? सो किती विभाग आहेत? 5. त्यातला पहिला कोणता आहे? हिमालय.
हिमालयाच्या जर खाली आलं तर तुम्हाला हा हिरव्या रंगाचा पट्टा दिसतोय का? ओके, हा भारताचा सपाट मैदानी प्रदेश आहे. काय? मैदानी प्रदेश. आणि तो भारत देशाच्या कुठे रे? उत्तरेला. म्हणून याला काय म्हणतात? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणणार? द नॉर्थ इंडियन प्लेन्स. भारतातला जर सगळ्यात सुपीक प्रदेश कोणता असेल तर तो हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे बघा, हा त्रिकोणीवाला जो भाग दिसतोय तुम्हाला, दिसतोय का? हा त्रिकोणी भाग, ह्याला म्हणतात द पेनिन्सुला. काय म्हणतात? पेनिन्सुला. मराठीमध्ये याला म्हणणार द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. ओके, पठारी प्रदेश. काय म्हणणार? पठारी प्रदेश किंवा भारतीय द्वीपकल्प असं देखील याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर चौथा भाग आहे तो बघा, हा जो छोटा छोटा वाला पट्टा दिसतोय तुम्हाला, दिसतोय का? ज्याला आपण काय म्हणतो? आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण म्हणतो. त्याला काय, त्या भागाला काय म्हणतो? कोकण. या रिजनला बघा समुद्र किनारा लागून आहे का? दिसतोय का? या सगळ्यांना समुद्र किनारा लागलाय का? म्हणून याला काय म्हणतात? कोस्टल रिजन. काय म्हणतात? कोस्टल रिजन किंवा कोस्टल प्लेन. मराठीमध्ये याला काय म्हणणार? किनारवर्तीय प्रदेश. भारतीय किनाऱ्याचा प्रदेश असं देखील म्हणणार. आणि सगळ्यात शेवटी आहे बघा, या ठिकाणी असे छोटे 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 डॉट दिसत आहेत का तुम्हाला? या ठिकाणी छोटे छोटे डॉट दिसत आहेत का? यांना म्हणणार आयलँड्स. यांना काय म्हणणार? आयलँड्स. म्हणजे भारतीय बेटे. दोन भारतीय बेट आहेत आपल्याकडे, एक आहे अंदमान निकोबार आणि दुसरं आहे लक्षद्वीप. समजलं का तुम्हाला हे? ही 5 प्राकृतिक विभाग परीक्षेमध्ये वन लाइनर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय? प्राकृतिक विभागांची नावं लिहा. ओके, राईट द फिजिओग्राफी डिव्हिजन्स ऑफ इंडिया. मग कोणकोणते? टोटल किती आहेत? 5 पार्ट झाली पाहिजेत. पहिला कोणता आहे? हिमालय, द हिमालय. सेकंड नॉर्थ इंडियन प्लेन्स. तिसरं द पेनिन्सुला. चौथं द कोस्टल रिजन किंवा कोस्टल प्लेन्स. आणि पाचवं आहे आयलँड्स. ओके, मराठीमध्ये 5 प्राकृतिक विभाग. पहिलं हिमालय, दुसरं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरं द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, चौथं किनारवर्ती प्रदेश किंवा भारतीय किनारा, भारताचा किनारा, किनारवर्ती प्रदेश, आणि पाचवा भारतीय बेटे. असे 5 विभाग आहेत. या 5 विभागांची नावं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता यायला पाहिजे. ओके, समजतंय का तुम्हाला एव्हरीवन? चला, मग आता फिजिओग्राफिक रिजन्स आपण बघितलेले आहेत. देर आर 5 फिजिओग्राफिक रिजन. फर्स्ट इज द हिमालय, सेकंड द नॉर्थ इंडियन प्लेन्स, तिसरा आहे द पेनिन्सुला, चौथा आहे कोस्टल प्लेन्स, आणि लास्ट आहे आयलँड ग्रुप. ओके, आयलँड्स मध्ये 2 प्रकारचे आयलँड्स आहेत, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप आयलँड. ओके, चला आता नेक्स्ट आपण 1 बाय 1 सगळं डिटेल मध्ये बघूया. आता हा आपल्याकडे जो दिसतोय हा सुंदर असा आपला काय आहे? हिमालय पर्वत आहे. ओके, हिमालय पर्वताला मग आपण आता डिटेल मध्ये अनालाइज करूया. चला, मग हिमालय बघताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? हिमालय आहे हा सगळ्यात प्राचीन यंग, द हिमालय इज वन ऑफ द यंग फोल्ड माउंटन्स इन द वर्ल्ड. यंगला मराठीमध्ये म्हणतात अर्वाचीन. अर्वाचीन म्हणजे तरुण, सगळ्यात यंग, सगळ्यात नवीन तयार झालेला. याच्यानंतर सगळे, याच्या अगोदर सगळे पर्वत तयार झालेले आहेत. हा सगळ्यात नंतर तयार झालेला पर्वत आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला टिपा लिहा किंवा शॉर्ट नोट्स ऑन हिमालयवर जर आलं तर सगळ्यात पहिला पॉइंट काय लिहायचा आहे? हिमालय इज द वन ऑफ द यंग फोल्ड माउंटन्स. आता व्हॉट डू यू मीन बाय फोल्ड माउंटन्स? फोल्ड माउंटन्स म्हणजे काय? वळींचा पर्वत म्हटलं जातं त्याला. आता कसं तयार होतो हा पर्वत, कशा पद्धतीने तयार होतो हे आपण थोडक्यामध्ये बघूया. ओके, आणि पटकन मग पुढे शिफ्ट होऊया. आता पूर्वी जसं हा भारतीय द्वीपकल्प आहे, हा काय? भारतीय द्वीपकल्प सगळ्यांना माहिती आहे? येस ऑर नो? हा असा नव्हता. हा असा होता का? नाही. सुरुवातीला भारत हा असा सरकत सरकत आलाय उत्तरेकडे, बरोबर. हा एक काय मोठा मोठा असा पर्वत, काय म्हणता येईल त्याला? खंड म्हणता येईल. म्हणून त्याला इंडियन आयलँड असं म्हणतात. ओके, हा असा वर 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 सरकत गेला. आता जनरली बघूया की वळीचा पर्वत कसा तयार होतो. आता हा एक पेपर आहे समजा, ठीक आहे. हा एक प्लेट आहे ही इंडियन कॉन्टिनेंट प्लेट आहे समजा,
ठीक आहे. आता समजा या ठिकाणाहून पण प्रेशर अप्लाय झाला आणि या ठिकाणाहून पण प्रेशर अप्लाय झाला तर काय होईल रे? असा असा वर उचलल्यासारखा भाग दिसतोय का तुम्हाला? बघा, मी या ठिकाणाहून पण प्रेशर अप्लाय करतोय आणि या ठिकाणाहून पण प्रेशर अप्लाय करतोय. सो दॅट काय होईल, हा असा वर उचलल्यासारखा भाग होतो. आता हा जो ही जी इंडियन प्लेट आहे बघा, हा जर तुम्ही वर्ल्ड मॅप बघितला किंवा हे जग बघितलं तर इकडे तुमचा हा असा आफ्रिका आहे, आफ्रिका खंड, आणि ही जी इंडियन प्लेट आहे ही अशी वर वर सरकत होती. हा आशिया आहे बरोबर, एशिया खंड, ही वर 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 सरकत गेली आणि मग काय झालं की इथे समुद्र होता, इथे पाणी होतं. काय होतं? पाणी होतं, सगळीकडे पाणी होतं. मग काय झालं, पाणी आहे तर त्याच्यासोबत गाळबीळ पण होता. आता ही जी आपली भारतीय प्लेट आहे म्हणजे मोठा खडक आहे, मोठा दगड आहे, हा वर 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 सरकत गेला आणि असा वर वर सरकत गेल्यामुळे काय झालं की इथे जी माती होती, इथे जे दगड होते, आता ही याचा आकार बघा आणि या भारतीय द्वीपकल्पाचा आकार बघा. कोणाचा आकार मोठा आहे? साईज कोणाची मोठी आहे? आशिया खंडाची साईज मोठी आहे. मग मला सांगा की हा सरकेल का रे पुढे? उदाहरणार्थ मी धैर्यला ढकलतोय तर धैर्य बाजूला सरकेल का मी बाजूला सरकेल? बट ऑब्वियस धैर्याची साईज मोठी आहे माझ्यापेक्षा. सिमिलरली मग काय झालं की इथे जे गाळ आहे, दगड आहे, हे अशा पद्धतीने मी जसं दाखवलं की दोन्ही ठिकाणाहून प्रेशर अप्लाय केल्यामुळे हे जे खालचा दगड गाळ हा असा काय झाला, वर उचलला गेला आणि त्याच्यामुळे कशाची निर्मिती झाली? हिमालय पर्वताची निर्मिती झाली. आणि म्हणजे अशा त्याला वया 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 आहेत. ओके, ही अशी वळी तयार झाली की नाही एक, समजतंय का तुम्हाला? ओके, तर या पद्धतीने कोणाची निर्मिती झाली? मग हिमालय पर्वताची निर्मिती झाली. कळतंय सगळ्यांना? एव्हरीवन, अशा पद्धतीने काय निर्माण झालं? मग हिमालय पर्वत निर्माण झाला. द हिमालय एक्सटेंड्स फ्रॉम पामीर नॉट इन तजाकिस्तान टू द ईस्ट. बघा, आता हिमालय जो पर्वत आहे, हिमालय जो पर्वत आहे हे कुठून कुठपर्यंत आहे बघा. आता इथे जर अफगाणिस्तान मध्ये गेलो आपण, अफगाणिस्तान मध्ये एक ठिकाण आहे तजाकिस्तान. ओके, सॉरी, तजाकिस्तान हाच एक देश आहे. तिथून तिथे त्यामध्ये एक पामीरचं नॉट आहे, पामीरचे पठार म्हणतात त्याला. तिथून हिमालय पर्वताची सुरुवात होते. तर हिमालय पर्वत कुठपर्यंत पसरलेला आहे? ईस्ट पर्यंत, पूर्वेपर्यंत. आता आपल्या देशाचा जर विचार केला, आपण आपल्या फक्त देशाचा विचार करूया. जर आपण फक्त देशाचा विचार केला तर भारत देशामध्ये जम्मू काश्मीर पासून कोणाची सुरुवात होते? हिमालय पर्वताची सुरुवात होते. तर हिमालय पर्वत जम्मू काश्मीर पासून कुठपर्यंत आहे? जम्मू काश्मीर पासून कुठपर्यंत आहे? तर अरुणाचल प्रदेश पर्यंत. कुठपर्यंत? अरुणाचल प्रदेश पर्यंत असा हा कोणाचा विस्तार आहे? हिमालय पर्वताचा विस्तार आहे. कुठून ते कुठपर्यंत? फ्रॉम जम्मू काश्मीर टू अरुणाचल प्रदेश. मग कोणकोणते स्टेट्स येतात, कोणकोणती राज्य येतात? तर पहिलं येतं जम्मू काश्मीर, आता लडाख पण आला त्याच्यामध्ये, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्याच्यानंतर भारतामध्ये नेपाळ नाहीये. नेपाळ आहे का भारतामध्ये? नेपाळ हा स्वतंत्र देश आहे. नेपाळ मधून सुद्धा काय जातो? हिमालय पर्वत जातो. त्याच्यानंतर सिक्कीम, त्याच्यानंतर भूतान हा पण एक वेगळा देश आहे, आणि अरुणाचल प्रदेश, आसामचा काही भाग आहे, मेघालयचा काही भाग आहे. या सगळ्या भागांमधनं कोण पास होतं रे? आपला हिमालय. ओके, असा प्रश्न विचारला जाईल का परीक्षेमध्ये? तर नाही. फक्त तुम्हाला पहिला मुद्दा काय लिहायचा आहे की हिमालय काय आहे? यंग फोल्ड माउंटन्स आहे. ओके, मराठीमध्ये लिहिणार अर्वाचीन, सगळ्यात तरुण काय आहे? वळींचा पर्वत आहे. दुसरं हिमालय कुठून कुठपर्यंत? पामीर नॉर्थ पासून तर ईस्ट पर्यंत. आणि तेच लिहिता येईल, इट इज अ मेजर माउंटन सिस्टीम ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. जर एशिया खंडाचा, आशिया खंडाचा जर आपण विचार केला तर हा सगळ्यात महत्वाचा पर्वत आहे. का महत्वाचा पर्वत आहे? जर भारताचं आपण थोडस चित्र काढलं, मॅप जर काढला, तर आपल्या काय लक्षात येतंय बघा, हा असा भारत आहे. ठीक आहे, या ठिकाणी हा तुमचा जम्मू काश्मीर आणि या ठिकाणी असा नेपाळ. इकडे काय रे तुमचं? चायना आहे किंवा ऑदर एशिया आहे, ऑदर एशियाचा भाग आहे. आणि आपल्या जर लक्षात येईल की इकडे युरोप सुद्धा आहे. इकडे थंड हवा आहे. इकडचं वातावरण कसं आहे रे? एकदम थंड हवामान आहे. आणि या इथे हिमालय असल्यामुळे काय होतं की या थंड वाऱ्यांपासून आपल्या देशाचं संरक्षण होतं.
या थंड वाऱ्यांपासून काय होतं, देशाचं संरक्षण होतं. तसंच पुढे आपण शिकणार आहोत पुढच्या चॅप्टर मध्ये, हे आहेत ईशान्य मान्सून वारे. काय आहेत? ईशान्य मान्सून वारे, साऊथ वेस्ट विंड म्हणतात याला. याच्यामुळे काय होतं की हे पाऊस घेऊन येतात आणि हे वारे कोणाला अडवले जातात, हिमालय पर्वताला अडवले जातात. त्याच्यामुळे या पूर्ण भारतभर काय पडतो, पाऊस पडतो. कारण हिमालय पर्वत उंच आहे आणि त्याच्यामुळे हे ढग इथे अडवले जातात आणि या पूर्ण देशभर काय पडतो, पाऊस पडतो. म्हणून हिमालय पर्वत आपल्यासाठी काय आहे, खूप महत्वाचा आहे. जर सिक्युरिटीच्या दृष्टीने विचार केला, संरक्षणाच्या दृष्टीने विचार केला, तर बघा इकडून चायना आपल्यावर अटॅक करू शकते का? नाही. किंवा शत्रू आपल्यावर अटॅक करू शकत नाही, कारण एवढा उंच पर्वत आहे, एवढं कोण चढणार? शिवाय तिथे बर्फ आहे, व्हॅलीज आहेत, खोल खोल दऱ्या आहेत, कुठं पाय घसरून पडून जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टीने हिमालय पर्वत आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कळलं का तुम्हाला? ओके, चला. इन इंडिया, बघा इंडियामध्ये हिमालय पर्वत कुठून कुठपर्यंत पसरलाय? फ्रॉम जम्मू अँड काश्मीर टू अरुणाचल प्रदेश. बघा हे चित्र आपण बघितलेलंच आहे की जम्मू काश्मीर पासून तो कुठपर्यंत पसरलेला आहे, अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेला आहे. हा एक्सटेंड आहे. ओके, सो 4 पॉइंट्स आपण बघितले. पहिला पॉइंट काय बघितला? हिमालय काय आहे, यंग फोल्ड माउंटन आहे. दुसरा पॉइंट आपण काय बघितला की तो कुठून, पामेरच्या नॉर्थ पासून कुठपर्यंत पसरलेला आहे, टू द ईस्ट पर्यंत. तिसरा पॉइंट काय बघितला आपण की तो मेजर इम्पॉर्टन्स आहे, मेजर माउंटन सिस्टीम आहे एशियन सबकॉन्टिनेंट मधली. आणि चौथा मुद्दा काय बघितला की इन इंडिया हा एक्सटेंड करतो कुठून, फ्रॉम जम्मू काश्मीर पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत. ओके, आता एवढंच महत्व आहे का? नाही. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे हिमालय पर्वत. तुम्हाला काय वाटतं की हिमालय फक्त एकच पर्वत आहे का? नाही, अशा खूप साऱ्या रेंजेस आहेत तिथे. काय आहेत? खूप साऱ्या रेंजेस आहेत. उदाहरणार्थ बघा, जर आपण हा भारताचा नकाशा जर काढला, ओके, हा आपला भारत आहे. जर इकडे तुम्ही जम्मू काश्मीर दाखवलात तर तुम्हाला काय वाटायला पाहिजे की फक्त असाच हिमालय पर्वत आहे, येस ऑर नो? तर असं नाहीये. जो हिमालय ही एक पहिली त्याची रेंज आहे, म्हणजे एक डोंगर रांग आहे, ही एक दुसरी डोंगर रांग आहे, तिसरी डोंगर रांग आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा डोंगर रांगा आहेत. ओके, सो ही नावं आपल्याला बघायची. जर भारताचा विचार केला आणि या हिमालयाचा जर विचार केला तर ही सगळ्यात साऊथ कडचा भाग आहे का नाही? साऊदर्न पार्ट आहे, म्हणजे याला दक्षिण भाग म्हणूया. आणि या हिमालयाचा हा नॉर्थ म्हणजे उत्तर भाग समजूया. बरोबर? जर हिमालयाचाच विचार केला तर बघा ना, आपण जर डायरेक्शन्स विचार केला तर हिला आपण काय म्हणतो, ईस्ट. ही आहे आपली वेस्ट, ही आहे नॉर्थ आणि ही काय आहे, साऊथ. मग ह्याचा जर विचार केला या हिमालयाचा, तर ही हिमालयाची साऊदर्न भाग आहे आणि हा हिमालयाचा नॉर्दर्न भाग आहे. हिमालयाचा हा दक्षिणेकडील भाग आहे, हा उत्तरेकडील भाग आहे. मग आता आपण कुठून जाणार आहोत? आपण दक्षिणेकडनं कुठं जाणार आहोत? उत्तरेकडे जाणार. सगळ्यात खालची जी पर्वतरांग आहे, सगळ्यात खालची, हिचं नाव काय आहे? शिवालिक. ही कोणती पर्वतरांग आहे? शिवालिक पर्वतरांग. बघा 4 पर्वतरांग आहेत, तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. ओके, काय सगळ्यात पहिली काय आहे? शिवालिक पर्वतरांग. इंग्रजीमध्ये सुद्धा तिला काय म्हणतात? शिवालिक असंच म्हणतात. बघा मी इथे लिहितो, शिवालिक रेंज. कळलं? ओके, त्याच्यानंतर जी दुसरी येते तिला म्हणतात लघु हिमालय. तिला काय म्हणतात? लघु हिमालय. इंग्रजीमध्ये त्याला म्हणणार लेसर हिमालय. काय म्हणणार? लेसर हिमालय. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लघु हिमालयानंतर येतं बृहद हिमालय. यालाच हिमाद्री असं देखील म्हणतात. काय म्हणतात? हिमाद्री. शिवालिक रेंज, त्याच्यानंतर लेसर हिमालय. ओके, आणि सगळ्यात वरचं जे आहे तर हिमालयाच्या पलीकडील रांगा, याला ट्रान्स हिमालय असं पण म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्स हिमालय.
बघा इथे आहे हिमाद्री, हिमाद्री नंतर ट्रान्स हिमालय. आपण कुठून आलो रे? दक्षिणेकडनं उत्तरेकडे म्हणजे साऊदर्न पार्टकडनं नॉर्दर्न पार्टकडे. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. जोड्या लावामध्ये किंवा क्रम लावामध्ये दक्षिण किंवा असाही प्रश्न विचारला जातो. हिमालयाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा किंवा रांगा लिहा, हिमालयाच्या रांगांची नावं लिहा. सगळ्यात खाली दक्षिणेकडे कोण आहे? शिवालिक, त्याच्यानंतर लघु हिमालय, त्याच्यानंतर बृहद हिमालय आणि नंतर ट्रान्स हिमालय. ओके, कळलं तुम्हाला? चला मग आता हेच आपण बघूया. इथे बघा, देर आर मेनी पॅरलल रेंजेस इन द सिस्टीम. पॅरलल रेंजेस म्हणजे काय रे? समांतर आहेत. बघा ही एक पामीरच्या नॉट पासून, पामीरच्या पठारापासून चालू झालेली रेंज कुठे जाऊन संपते? अरुणाचल प्रदेश. ओके, हिलाच समांतर एक दुसरी रांग आहे, हिलाच समांतर एक तिसरी रांग आहे आणि हिलाच समांतर एक चौथी रांग आहे. आणि मग चारींची नावं बघितली आपण, शिवालिक, लघु हिमालय, बृहद हिमालय, ट्रान्स हिमालय, बघितली की नाही नाव? ओके, सो हे काय आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर रांगा आहेत. द साऊदर्न मोस्ट, सगळ्यात खालची, द साऊदर्न मोस्ट इज नोन ॲज शिवालिक. सगळ्यात खालची जी पर्वतरांग आहे तिचं नाव काय आहे? शिवालिक पर्वतरांग. इट इज ऑल्सो द यंगेस्ट रेंज. सगळ्यात तरुण, सगळ्यात शेवटी तयार झालेली रेंज कोणती आहे? शिवालिक. त्याच्यानंतर कोण आहे? लेसर हिमालय. कोणती आहे? लेसर हिमालय. आणि लेसर हिमालयचं आपण नाव काय दिलं होतं? लघु हिमालय. काय म्हटलं होतं आपण त्याला? त्याच्यानंतर दुसरी आहे ग्रेटर हिमालय, त्यालाच काय नाव दिलंय? हिमाद्री, म्हणजेच बृहद हिमालय. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? बृहद हिमालय. तिसरी आहे ट्रान्स हिमालय, रेंजेस फ्रॉम साऊदर्न टू नॉर्थ. ट्रान्स हिमालय म्हणजे काय? हिमालयाच्या पलीकडील रांगा. आता जर आपण चित्राच्या स्वरूपामध्ये जर विचार करायचा म्हटला तर बघा, ही जर शिवालिक असेल, त्याच्यानंतर हे आहेत लघु हिमालय, त्याच्यानंतर हे आहेत बृहद हिमालय आणि ह्या हिमालयाच्या पलीकडील रांगा म्हणजे ट्रान्स हिमालय. जर तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे जातायत, साऊदर्न पार्टकडनं नॉर्दर्न पार्टकडे जातायत, तर तुमच्या लक्षात येईल की हिमालयाची उंची काय होत जाते रे? वाढत वाढत जाते. काय होते? हा, मग आता आपण फिरायला जाणार होतो. कुठे कुठे फिरायला जाणार होतो? जम्मू काश्मीर, सोनमर्ग, गुलमर्ग, त्याच्यानंतर कुलू, मनाली, शिमला, हे सगळी जी ठिकाण आहेत, ही सगळी ठिकाणं तुम्हाला कुठे सापडतात? या शिवालिक रांगांमध्ये सापडतात. कुठे सापडतात? इथलीच थंडी आपल्याला सहन होत नाही, तर इकडची थंडी आपल्याला सहन होईल का? नाही. इतकी थंडी असते, -48 डिग्री सेल्सिअस टू -60 डिग्री सेल्सिअसच्या पण पुढे टेम्परेचर जातं या ठिकाणी. समजलं? आणि म्हणून शत्रू इथून आक्रमण करू शकत नाही. ही प्रोटेक्शन आहे, हे प्रोटेक्शन आहे. शिवाय एवढं उंच चढणं आणि परत खाली उतरणं, परत एवढं चढणं, परत खाली उतरणं, हे काय जोक आहे का? आणि मग भारतावर आक्रमण करणं जोक आहे काय? हे एक तर हिमालय चढणं म्हणजेच डिफिकल्ट आहे, जबरदस्त डिफिकल्ट आहे. हिमालय चढणं म्हणजेच खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. माउंट एव्हरेस्ट माहिती आहे तुम्हाला? माउंट एव्हरेस्ट, ओके, हिमालयातला सगळ्यात मोठं, सगळ्यात टॉपचं पीक जे आहे, शिखर, उंच शिखर, सर्वात उंच शिखर, त्याला पीक म्हणतात. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पीक. त्याचं नाव काय आहे? माउंट एव्हरेस्ट. त्याची उंची किती आहे? 8,848 मीटर, 8,848 मीटर. आता ती वाढली, ती वाढत असते, थोडी 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 वाढत असते. ओके, कारण का? कारण हा जो आपला जो भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश आहे, हा वरती वरती सरकतोय, अजूनही सरकतोय, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की ही हिमालयाची जी उंची आहे ही वाढत राहते, दिवसेंदिवस थोडी 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 काय होत जाते, वाढत जाते. पण आता स्टँडर्ड आपण काय मानली? 8,848 मीटर, म्हणजे जवळजवळ काय 8.8 किलोमीटर, 8.8 किलोमीटर उंच आहे तो माउंट एव्हरेस्ट. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? 8.8 किलोमीटर एवढा उंच आहे माउंट एव्हरेस्ट. भारतामध्ये का? तर आन्सर इज नो.
माउंट एव्हरेस्ट कुठे? नेपाळमध्ये. कुठे? नेपाळमध्ये. मग प्रश्न जर विचारला की भारतातील सर्वात उंच शिखर कोणते, द हायेस्ट पीक इन इंडिया, तर आन्सर काय लिहिणार तुम्ही? K2. काय लिहिणार? K2. त्याला दुसरं नाव काय? गॉडविन ऑस्टिन. काय नाव आहे त्याचं? गॉडविन ऑस्टिन. हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. भारतामधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? K2 गॉडविन ऑस्टिन. कळलं? आणि हे पण कुठे आहे? हिमालयामध्ये. हे सुद्धा कुठे? हिमालयामध्ये. कळलं? मग तुम्हाला जर दक्षिणेकडनं उत्तरेकडे क्रम सांगायचा झाला, साऊदर्न पार्टकडनं नॉर्दर्न पार्टकडे, तर काय सांगणार? सगळ्यात खाली साऊदर्न पार्टला कोण आहे? शिवालिक. त्याच्यानंतर लेसर हिमालय, त्याच्यानंतर ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री आणि ट्रान्स हिमालय. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर शिवालिक, लघु हिमालय, बृहद हिमालय त्यालाच म्हणणार हिमाद्री, आणि हिमालया पलीकडील रांगा. राहील लक्षामध्ये? एव्हरीवन एसी बंद आहे का रे? खूपच गरम होतंय. परीक्षेमध्ये जर आता प्रश्न विचारला राईट अ शॉर्ट नोट ऑन हिमालय, तर काय काय मुद्दे लिहिता येतील तुम्हाला? सगळ्यात पहिला मुद्दा काय लिहिणार? हिमालय काय आहे? यंग फोल्ड माउंटेन आहे सगळ्यात पहिला मुद्दा. त्याच्यानंतर सेकंड काय लिहिणार? सेकंड काय लिहिणार? कुठून स्टार्ट होतो? फ्रॉम पामीर नॉर्थ टू ईस्ट. त्याच्यानंतर थर्ड एशियन कॉन्टिनेंट मधला सगळ्यात मेजर माउंटन रेंज आहे. ओके, इम्पॉर्टंट. चौथा, इट स्टार्ट्स इन इंडिया, इट स्टार्ट्स फ्रॉम जम्मू काश्मीर टू अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय लिहिणार? तर हिमालय इज नॉट अ सिंगल माउंटन, इट इज अ काय? पॅरलल, मेनी पॅरलल रेंज इन द सिस्टीम. मग त्याच्यामधला इन साऊदर्न मोस्ट पार्ट सगळ्यात दक्षिणेकडील भाग कोणता आहे? शिवालिक. त्याच्यानंतर मग असं लिहिणार द नेक्स्ट टू शिवालिक आर लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय अँड ट्रान्स हिमालय. बस एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण पैकीच्या पैकी काय मिळतील? मार्क्स मिळतील. ओके, आलं लक्षामध्ये? चला आता पुढे जाऊया. मग हिमालयाच्या पुढे ठीक आहे. दीज रेंजेस आर यंग टू ओल्ड रिस्पेक्टिव्हली. यंग टू ओल्ड आहेत. पुढे दीज माउंटेन्स रेंजेस आर ऑल्सो डिवायडेड इंटू. आता ह्या ज्या रेंजेस आहेत, आता आपण कसं बघितलं होतं? साऊथ कडनं आपण नॉर्थ कडे शिफ्ट होत होतो. कुठे होत होतो शिफ्ट? नॉर्थ कडे. आता आपण काय करूया? आपण वेस्ट कडून ईस्ट कडे जाऊया. आता ह्या आपल्या समजा असं समजा तुम्ही की या आपल्या हिमालयाच्या 4 रेंजेस आहेत. यस ऑर नो? येस. इकडे काय होतं? पामीर नॉर्थ किंवा जम्मू काश्मीर घेऊया, जम्मू अँड काश्मीर. आणि या ठिकाणी काय घेतलं होतं आपण? अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालय पसरलेला आहे. हा, जर आपण भारताचा विचार केला तर ही कोणती डायरेक्शन आहे तुमची? ईस्ट, ही वेस्ट, ही नॉर्थ आणि ही साऊथ. मग जम्मू काश्मीर भारताच्या कोणत्या साईडला आहे रे? वेस्टला आहे. आणि अरुणाचल प्रदेश कुठे आहे? ईस्टला आहे. जर असा विचार केला तर जो काश्मीर आहे हा किती भागामध्ये डिवाइड केलेला आहे? 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. फ्रॉम वेस्ट कडनं जर गेलो आपण ईस्ट कडे तर किती पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे? 3 पार्ट्स मध्ये. सगळ्यात पहिला पार्ट हा जो आहे याला म्हणतात वेस्टर्न हिमालय. काय म्हणणार याला? वेस्टर्न हिमालय. ओके. हा जो मधला हिमालय याला काय म्हणणार तुम्ही? सेंट्रल हिमालय. काय म्हणणार? सेंट्रल हिमालय. आणि या साईडचा जो आहे याला काय म्हणणार तुम्ही? ईस्टर्न हिमालय. ईस्टर्न हिमालय. बघा, वेस्टर्न हिमालय, सेंट्रल हिमालय आणि ईस्टर्न हिमालय अशा 3 भागामध्ये देखील त्याला काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. ओके. आता याला काही स्पेसिफिक नाव पण दिलेले. वेस्टर्न हिमालयालाच दुसरं नाव आहे काश्मीर हिमालय. कारण का? बघा, हा जो वेस्टर्न हिमालयचा ऑलमोस्ट भाग आहे हा कुठे रे? कशामध्ये? काश्मीरमध्ये. कुठे? काश्मीरमध्ये. म्हणून याला काय म्हणतात? वेस्टर्न हिमालय. आता हा जो सेंट्रल हिमालय हा कोणत्या देशामध्ये? नेपाळमध्ये. म्हणून त्याला म्हणतात कुमाऊ हिमालय. त्याला काय नाव दिलंय? कुमाऊ हिमालय असं नाव दिलेलं आहे. आणि ईस्टर्न हिमालय हा भाग जनरली अरुणाचल प्रदेश आणि आसाम मध्ये आहे आणि म्हणून याला काय म्हणतात? आसाम हिमालय. राहील लक्षात? एव्हरीवन अंडरस्टँड? 3 पार्ट्स.
अर्थात ही नावं तुम्हाला दिलेली नाहीयेत. काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय आणि आसाम हिमालय हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीयेत. ही एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला सांगितलेली. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की दीज हिमालयन रेंजेस आर ऑल्सो डिवायडेड इन टू. पहिलं काय डिवाइड करणार? वेस्टर्न हिमालय, सेंट्रल हिमालय आणि ईस्टर्न हिमालय. वेस्टर्न हिमालयलाच काय म्हणणार? काश्मीर हिमालय. सेंट्रल हिमालयलाच काय म्हणणार? कुमाऊ हिमालय. आणि ईस्टर्न हिमालयलाच काय म्हणणार तुम्ही? आसाम हिमालय. तुम्ही जर हे व्यवस्थित लिहिलं अशा पद्धतीने, जसं मी तुम्हाला आता पॉइंट टू पॉइंट लिहून दिलंय, या पद्धतीने जर लिहिलं तुम्ही, तर काय होईल? जो एक्झामिनर आहे त्याच्यावर काय पडेल? तुमचं इम्प्रेशन पडेल की अरे वा, याला बऱ्यापैकी माहिती आहे, याने खूप चांगला अभ्यास केलेला आहे, पुस्तकाच्या व्यतिरिक्त सुद्धा याने नॉलेज इथे लिहिलेलं आहे. आणि बघा, जे पॉइंट सांगितले तेवढेच पॉइंट लिहायचे. तुमचं राईट अ शॉर्ट नोट ऑन द हिमालय रेडी झालं. पहिलं काय? यंग माउंटन आहे, पामीर नॉट पासून ईस्टर्न पर्यंत पसरलेला आहे. त्याच्यानंतर एशियन कॉन्टिनेंट मध्ये याला मेजर इम्पॉर्टन्स आहे. चौथा मुद्दा काय लिहिणार? फ्रॉम जम्मू काश्मीर टू अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर हिमालय इज नॉट अ सिंगल रेंज, पॅरलल रेंज आहे. बरोबर. सगळ्यात साऊदर्न मोस्ट रेंज कोणती आहे? शिवालिक. त्याच्यानंतर त्याच्या रेंजेस लिहा. लेसर हिमालय, लेसर नंतर कोणता आहे? ग्रेटर हिमालय आणि ट्रान्स हिमालय. मराठीमध्ये पण लिहा. आणि आणखी शेवटचा मुद्दा असा लिहा की हिमालय इज ऑल्सो डिवायडेड ऍज फॉलोज. पहिला मुद्दा काय लिहिणार? वेस्टर्न हिमालय, सेंट्रल हिमालय आणि ईस्टर्न हिमालय. मराठीमध्ये काय लिहिणार? पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. मराठीमध्ये तेच लिहा. काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय. बघा, कुमाऊ असा शब्द लिहितात मराठीमध्ये, कुमाऊ हिमालय. ओके. आणि याला काय म्हणणार? आसाम हिमालय. एक्स्ट्रा जी माहिती ती लिहून घ्या हवं तर. राहील लक्षामध्ये? झालं तुमचं द हिमालय इथेच पाठ झालं. झालं की नाही झालं? सगळे मुद्दे पाठ झाले. 7 ते 8 पॉइंट झाले. मोर दॅन सफिशियंट आहे. टिपा द्या किंवा राईट अ शॉर्ट नोट. किती मार्काला विचारतात? 2 ते 3 मार्काला विचारतात. तुम्ही 4 ते 5 पॉइंट्स लिहिले पाहिजेत. इथे किती पॉइंट्स लिहिले? तुम्ही 8 पॉइंट्स लिहिलेले. सो मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला फुल मार्क्स मिळण्यासाठी. ठीक आहे, कळलं? मग आता थोडंसं खाली जाऊया. आता सगळ्यात नॉर्थ पार्ट कडे होतो आपण, आपल्या देशाच्या नॉर्थ पार्ट कडे होतो. आणि त्या नॉर्थ पार्टला आपण काय नाव दिलं होतं? हिमालय. हिमालय सगळ्यात प्राचीन पर्वत आहे, ओल्ड माउंटेन आहे. कुठून? पामीरच्या नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत पसरलेला आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेला आहे. जर ह्या पॅरलल रेंजेसचा विचार केला तर शिवालिक, लेसर हिमालय, त्याच्यानंतर ग्रेटर हिमालय, ट्रान्स हिमालय अशा पद्धतीने. आणि आडवा विचार केला तर वेस्टर्न हिमालय, सेंट्रल हिमालय आणि ईस्टर्न हिमालय अशा पद्धतीने डिवाइड होतो. आता या हिमालयाच्या खाली जर गेलो, म्हणजे सगळ्यात खालची जी रेंज होती शिवालिक रेंज, शिवालिक रेंजच्या जर खाली गेलो तर जो पट्टा तुम्हाला असा दिसतोय, त्या पट्ट्याला, ग्रीन कलरच्या पट्ट्याला आपण काय म्हणतो? बघा, हा जो ग्रीन कलरचा पट्टा दिसतोय शिवालिकच्या साऊदर्न पार्टला, या पट्ट्याला आपण काय म्हणतो? नॉर्थ इंडियन प्लेन्स. काय म्हणतो? आता बघा, हे नॉर्थ इंडियन प्लेन्स तयार होण्यामागचं कारण काय आहे? तर हिमालय. हिमालय पर्वतामुळेच हे नॉर्थ इंडियन प्लेन्स तयार झाले. आता मला सांगा, हिमालय सगळ्यात उंच पर्वत आहे, येस ऑर नो? उंचावर आहे म्हणजे खूप सारा बर्फ आहे तिथे. पाण्याचं रूपांतरण कशामध्ये झालंय? बर्फामध्ये, ग्लेशियर्स मध्ये झाले. आता हे ग्लेशियर वितळतात, बर्फ काय होतात? आणि वितळल्यामुळे काय होतं? पाणी होतं. हे पाणी वाहत वाहत जाणार कुठे? उताराकडे. आता मला एक गोष्ट सांगा, जर या ठिकाणी तुमचा हिमालय पर्वत आहे अशा पद्धतीने, आणि जर याचं पाणी वितळलं तर हे कुठे जाईल रे? खाली येईल. बरोबर. आणि हे वितळलेलं पाणी मग या पद्धतीने असं वाहतं आणि त्याचे मोठे मोठे जलाशय तयार होतात. त्यालाच आपण काय म्हणतो? रिव्हर. काय म्हणतो? रिव्हर. आणि बघा, पावसाळ्यामध्ये तर या रिव्हरला पाणी असतं, पाऊस पडतो म्हणून नदीला पाणी असतं. शिवाय उन्हाळ्यामध्ये तर पाऊस पडत नाही. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं? समर सीझन मध्ये काय होतं की हा बर्फ, जे ग्लेशियर्स आहेत, हे ग्लेशियर्स वितळतात आणि त्याच्यामुळे या नद्यांना पाणी येतं. आणि म्हणून या नद्या काय होतात? 12ही महिने वाहतात. काय होतात?
12ही महिने वाहतात या नद्या. या नदीमधलं पाणी कधीही संपत नाही. आता नदी वाहताना स्वतः सोबत काय घेऊन जाईल? माती सुद्धा वाहून घेऊन जाईल, गाळ वाहून घेऊन जाईल. अल्युव्हियल सॉइल म्हणतात त्याला. काय म्हणतात? अल्युव्हियल सॉइल म्हणजे सुपीक गाळाची जमीन. अल्युव्हियल सॉइल स्वतः सोबत वाहून घेऊन जातात आणि त्याच्यामुळे काय होतं? या नद्यांना पाणी असतं. सॉरी, म्हणून या प्रदेशामध्ये सगळी ही गाळाची जमीन आहे, काळी कसदार जमीन आहे, ब्लॅक सॉइल आहे या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी शेती करायला चान्स जास्त आहे का कमी आहे? बघा, शेती करायला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक सॉइल पण दगडाची सॉइल दिली तर चालेल का? आपल्याला आता एक रोपटं लावायचंय, मग मी तुम्हाला दगडाची माती देतो आणि सांगतो लावा रोपटं, जगेल का? आणि एक काळी जमीन दिली तर कुठे रोपटं जगेल? पण मी एक सांगितलं की आता पाणीच टाकायचं नाही तर ते रोपटं जगेल का? म्हणजे त्याला काय पाहिजे? दोन महत्वाच्या गोष्टी पाहिजे. एक तर तुमची सुपीक जमीन आणि दुसरं म्हणजे पाणी. आता या ठिकाणी सुपीक जमीन सुद्धा आहे, पाणी सुद्धा आहे, मग काय होईल इथे? शेती सॉरी म्हणजे काय होईल? या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाईल. समजलं का सगळ्यांना? ओके, चला मग आता बघूया आपण नॉर्थ इंडियन प्लेन्स. दिस डिव्हिजन लाईज बिटवीन. आता बघा, हे डिव्हिजन कोणामध्ये? ही जी नॉर्दर्न प्लेन आहे हा कोणामध्ये? वरती कोण आहे रे? हिमालय. आणि इथे कोण आहे? पेनिन्सुलर प्लेटू, जो नंतर बघणार आहे आपण. द्वीपकल्पीय प्रदेश. खाली काय आहे? द्वीपकल्पीय प्रदेश आहे, जो तिसरा मुद्दा आहे. आपण तिसरा नंतर शिकणार आहोत. वरती आहे हिमालय. मग हिमालय आणि द्वीपकल्पीय प्रदेश यांच्यामध्ये कोण आहे रे? तर नॉर्दर्न प्लेन आहे. बघा, दिस डिव्हिजन म्हणजे कोणतं डिव्हिजन? नॉर्थ इंडियन प्लेन्स लाईज बिटवीन हिमालय माउंटन्स इन द नॉर्थ अँड पेनिन्सुला इन द साऊथ. उत्तरेकडे कोण आहे? हिमालय पर्वत. दक्षिणेकडे कोण आहे? द्वीपकल्पीय प्रदेश किंवा पेनिन्सुलर रिजन. यांच्या मधला जो पट्टा आहे त्या पट्ट्याला काय म्हणतात? नॉर्थ इंडियन प्लेन्स. सिमिलरली इट एक्सटेंड्स फ्रॉम. कुठून एक्सटेंड होतोय रे? बघा, कुठून एक्सटेंड होतोय? जर आपण विचार केला तर इथे राजस्थान आहे, इकडे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, आसाम. हा जो पट्टा आहे हा पूर्ण पट्टा ह्याला काय म्हणतो आपण? नॉर्थ इंडियन प्लेन्स. मग कुठून सुरुवात होतो? बघा, हा कुठून सुरुवात होतो? एक्सटेंड फ्रॉम राजस्थान अँड पंजाब इन द वेस्ट अँड आसाम इन द ईस्ट. बघा, राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल आणि आसाम हा जो पूर्ण पट्टा आहे या पट्ट्याला आपण काय म्हणतो? मग नॉर्थ इंडियन प्लेन्स. पहिला मुद्दा काय बघितला आपण? नॉर्थ इंडियन प्लेन लाईज बिटवीन हिमालय इन द नॉर्थ अँड द पेनिन्सुला इन द साऊथ. दुसरा मुद्दा काय बघितला? इट एक्सटेंड्स फ्रॉम राजस्थान, पंजाब टू आसाम. राजस्थान पासून कुठे संपतो? मग आसाम पर्यंत संपतो. दोन्ही मुद्दे लक्षात राहतील. चला पुढे जाऊया. तिसरा मुद्दा काय बघा? इट इज मोस्टली अ फ्लॅट लो लाइंग एरिया. फ्लॅट लो लाइंग एरिया आहे, सपाट प्रदेश आहे. जर असा वर खाली ओबड धोबड राहिला असता तर शेती झाली असती का? नाही, सपाट प्रदेश आहे आणि म्हणून इथे शेती मोठ्या प्रमाणावर होते आणि म्हणून लोक इथे मोठ्या प्रमाणावर राहतात. म्हणून या ठिकाणची लोकसंख्या देखील कशी आहे? खूप जास्त आहे. खूप म्हणजे खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. भारताची लोकसंख्या किती आहे? आता रिसेंटली जर आपण सांगितलं तर 145 करोडच्या आसपास आपली लोकसंख्या, बरोबर? त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची लोकसंख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे, बरोबर? आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. 23 लाख नाही, 23 करोड, जवळ 23 करोड पॉप्युलेशन 2011च्या सेन्सस नुसार. आता ती 30च्या पुढे गेली असेल. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती 2011 नुसार? बघा, 2011चे आकडे सांगतो मी. 2011 मध्ये उत्तर प्रदेशची पॉप्युलेशन होती 23 करोड आणि तीच महाराष्ट्राची पॉप्युलेशन होती काहीतरी 11 करोड. आता हीच पॉप्युलेशन कधी 2026 आता लोकसंख्या जनगणना मोजायला सुरुवात झाली, अजून आकडे आलेले
नाही, हीच लोकसंख्या असेल आता 30 ते 32 करोडच्या आसपास, आणि हीच महाराष्ट्राची लोकसंख्या असेल 20 करोडच्या आसपास. जास्त पण असू शकते, कमी पण असू शकते, कारण अजून मोजमाप झालेलं नाहीये, पण हे आकडे मात्र नक्की आहेत. मग जर तुम्हाला लक्षात येतं की उत्तर प्रदेशची लोकसंख्या कशी आहे रे, जास्त का जास्त आहे? मग पहिला मुद्दा म्हणजे रिव्हर्स आहेत, नद्या ज्या बारमाही वाहतात आणि त्या स्वतःसोबत ॲल्युव्हियल सॉइल म्हणजे गाळ घेऊन येतात, ते डिपॉझिट करतात, त्याच्यामुळे तिथल्या शेती कशी आहे, सुपीक आहे, म्हणून तिथे ऍग्रिकल्चरल शेती हा सगळ्यात मोठा व्यवसाय. शेती मोठ्या प्रमाणावर आहे, खायला सगळ्यात जास्त आहे, जमीन सुपीक आहे, मग लोक कुठे राहायला जातील? बट ऑब्वियस उत्तर प्रदेशमध्ये, म्हणून तिथली लोकसंख्या काय आहे, जास्त आहे. अजूनही दुसरे फॅक्टर्स आहेत जे आता सध्या आपल्याला शिकायचे नाहीत. लोकसंख्या हे चॅप्टर ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपण ते शिकू. आलं लक्षामध्ये? ओके, चला मग आता हे जे पट्टा आहे ना, हा पट्टा सुद्धा काही भागामध्ये डिवाइड केलेला आहे, आपल्याला तो बघायचा नाहीये किंवा तो पुढे आहे, आपण शॉर्टकट मध्ये बघूया. नॉर्दर्न प्लेन्स ऑफ इंडिया 4 भागामध्ये डिवाइड केलाय. किती भागामध्ये डिवाइड केलाय? हा जो उत्तर भारतीय प्रदेश आहे हा किती भागामध्ये डिवाइड केलाय? 4. पहिला भाग म्हणजे राजस्थानचा, पहिला भाग म्हणजे काय? दुसरा भाग आहे तो म्हणतात पंजाब आणि हरियाणा प्लेन. तिसरा भाग आहे उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगालचा प्लेन, आणि चौथा आहे तो आसाम प्लेन. आता याच्यामध्ये जर सगळीकडे बघितलं तुम्ही तर पंजाब हरियाणाचे शेतकरी तुम्हाला माहिती आहे किती सधन असतात, शेतकरी सुपीक असतात, माहितीये ना. सधन म्हणजे पैशावाले, प्रत्येकाच्या घराबाहेर बघितलं तर ऑडी, फॉर्च्युनर, BMW अशा गाड्या. तिथं वॅगनर दिसेल का? वॅगनर आपल्याकडे बिचारे आपले शेतकरी गरीब आहेत, त्यांच्याकडे छोट्या छोट्याशा शेती आहेत, 4 बिघा, 5 बिघा, 6 एकर, 5 एकर, 10 एकर. त्यांच्याकडे किती आहे? 50 एकर, 60 एकर. पाणी भरपूर आहे, जमीन सुपीक आहे, उत्पन्न पण जास्त, पैसा आहे त्यांच्याकडे, म्हणून त्यांच्याकडे ऑडी, फॉर्च्युनर आहे. सिमिलर परिस्थिती दिल्ली, उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा आहे, शेती भारी आहे. वेस्ट बेंगॉल मध्ये पण सेम आहे, आसाम मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पण राजस्थान मध्ये मात्र असं काय? प्रश्न पडला की नाही? राजस्थान मध्ये मात्र काय? मग तिथले लोक आपल्याकडे का स्थलांतर करतात? बिकानेर स्वीट्स टाकतात. बिकानेर काय माहितीये का तुम्हाला? बिकानेर काय? राजस्थान मध्ये असणाऱ्या एका शहराचं नाव आहे बिकानेर, तिथलं स्वीट म्हणून बिकानेर स्वीट्स, जैसलमेर स्वीट्स, ही तिथली शहर आहेत राजस्थान मधली. राजस्थान मध्ये शेती मात्र होत का? वाळवंट आहे, पाऊस कमी पडतो. मग तिथं असं काय झालं की इथे या सगळ्या पट्ट्यामध्ये खूप सारा पाऊस आहे, तर मग इथे हिमालयामधनं वाहणाऱ्या नद्या या अशा राजस्थानमध्ये नाही जात का? तर नाही, इथे एक अरवली पर्वत नावाचा पर्वत आहे. काय? अरवली पर्वत. आणि या पर्वतामुळे या नद्या या राजस्थानकडे न जाता, बघा या अशा आहेत, राजस्थानकडे न जाता त्या कुठे वाहतात? पंजाब हरियाणा मधनं कुठे वाहतात? इकडे, आणि थोडा उतार पण या दिशेने. जर भारताचं बघितलं तर भारताचा उतार कोणत्या साईडने? ईस्ट साईडला उतार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जिकडे उतार असेल तिकडे पाणी वाहतं, बरोबर? स्लोप, स्लोप म्हणूया आपण त्याला. आणि म्हणून या ज्या इथे उगम पावणाऱ्या नद्या आहेत, या सगळ्या नद्या अशा कुठे वाहत जातात? इकडे वाहत जातात. आणि त्याच्यामुळे इकडे अजून तो अरवली पर्वत आहे, मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे या नद्या या पर्वताला अडतात, आणखी परत इकडे वाहतात. कळलं? आणखी बरेच कारण आहेत, ती कारण आपण हवामान चॅप्टर मध्ये शिकू. समजलं तुम्हाला? 4 भाग समजले कोणाचे? नॉर्थ इंडियन प्लेनचे. पहिला राजस्थान प्लेन, दुसरं पंजाब हरियाणा प्लेन, तिसरं उत्तर प्रदेश प्लेन, उत्तर प्रदेशमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आणि लास्टला कोण? आसाम प्लेन. ठीक आहे, यालाच गंगा प्लेन असं पण म्हणतात. का? कारण गंगा नदी अशी वाहत जाते, म्हणून गंगा प्लेन. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची नदी गंगा. कळलं का? पुढे बघा, आता तेच सगळे एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. द डिव्हिजन लाईज बिटवीन हिमालय माउंटेन्स इन द नॉर्थ, झालं आपलं हे. ओके, फ्लॅट सरफेस आहे. पुढचा मुद्दा, द नॉर्थ इंडियन प्लेन्स आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. नॉर्थ इंडियन प्लेन हे 2 भागामध्ये डिवाइड होतात. पहिले ईस्ट ऑफ अरवलीज आणि गंगा प्लेन्स. ओके,
जर आपण इकडे बघितलं, 2 मिनिटं परत एकदा सांगतो मी तुम्हाला. इथे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2च पार्ट दिलेले आहेत. याचे किती पार्ट दिलेले आहेत? डिव्हिजनचे 2 डिव्हिजन काय काय दिलेले आहेत? एक दिलेले बघा, ईस्ट ऑफ अरवलीज. हे अरवली पर्वत आहे, याच्या वेस्टला असणारा कोणता आहे? राजस्थान. आणि याच्या ईस्टला असणारा, ईस्ट या साईडला आहे, वेस्ट या साईडला आहे. मग ईस्टला असणारा कोणता आहे? हा, याला एक नाव दिलंय त्यांनी, गंगा प्लेन्स. समजलं? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2च पार्ट दिलेले आहेत की नॉर्दर्न प्लेन्स डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. पहिला पार्ट काय? ईस्ट ऑफ अरवलीज, अरवलीजच्या ईस्ट साईडला, ईस्ट ऑफ अरवलीज आणि गंगा प्लेन्स. ओके, कळलं का? ईस्ट ऑफ अरवलीलाच काय म्हणतात? गंगा प्लेन असं म्हणतात. परत एकदा सांगतो तुम्हाला बघा, इकडे लक्ष द्या. बघा इथे अरवली पर्वत आहे, ही अरवलीची वेस्ट साइड आहे, ही कोणती साइड आहे? ईस्ट साइड. मग इकडे ईस्टची साइड आहे, इथे कोण आहे? दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगाल. इकडे कोण आहे? आसाम. मग ईस्ट ऑफ अरवली, अरवलीच्या ईस्ट साइडला जो आहे त्यालाच काय म्हणणार तुम्ही? गंगा प्लेन. काय म्हणणार त्याला? एक ईस्ट ऑफ अरवली आणि हे काय? वेस्ट ऑफ अरवली. वेस्ट ऑफ अरवली मध्ये कोण आहे? राजस्थान. राहील लक्षामध्ये? ठीक आहे. गंगा प्लेन्स, इट स्लोप ईस्टवर्ड. त्याचा उतार कोणत्या दिशेने? पूर्वेकडे, ईस्ट कडे. बघा ईस्ट या साईडला आहे. पुढे, मोस्ट ऑफ द वेस्ट बेंगॉल स्टेट्स ऑफ इंडिया अँड बांगलादेश टुगेदर कॉन्ट्रीब्युट्स द डेल्टा ऑफ गंगा ब्रह्मपुत्रा व्हॅली. आता बघा हा एक महत्वाचा सुंदरबन नावाचा प्रदेश आहे. कोणता? सुंदरबन. ऐकलंय का तुम्ही सुंदरबन? ओके, सुंदरबन कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. सुंदरबन कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. कशासाठी फेमस आहे? तर टायगर्स. कशासाठी फेमस आहे? द बंगाल टायगर्स म्हणतात. हे टायगर्स कुठे सापडतात तुम्हाला? या सुंदरबन रिजन मध्ये. याच्यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो मॅपिंग साठी. सुंदरबन प्रदेश दाखवा. तर कुठे बघा हा सुंदरबन? या ठिकाणी. आता हा काय भाग आहे? याला मराठीमध्ये म्हणतात त्रिभुज प्रदेश. काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश. गंगेचा त्रिभुज प्रदेश म्हणतात याला. काय म्हणतात? गंगेचा, गंगेटिक. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात डेल्टा, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? त्रिभुज प्रदेश. काय म्हणणार त्याला मराठीमध्ये? त्रिभुज प्रदेश. त्रि म्हणजे काय? 3. भुज म्हणजे काय? भुजा, जमीन. तिन्ही बाजूनी जमीन आहे, एक साइडने समुद्र आहे का? बघा 1 2 3 साइड्स. आता काय होतं? जनरली त्रिभुज प्रदेशाची निर्मिती का होते? जनरली त्रिभुज प्रदेशाची निर्मिती का होते हे समजून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की हिमालयामधनं नद्या उगम पावतात, वाहत 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 जातात. बरोबर? वाहत गेल्यामुळे काय होतं? ते स्वतः सोबत गाळ वाहून नेतात. आता नदी वाहते, गाळ घेऊन जाते, गाळ घेऊन जाते. मग गाळ कुठेतरी डिपॉझिट करत असेल. मग समजा ही अशी नदी आहे, तर एक तर गाळ ह्या बँकला जमा होईल, या किनाऱ्यावर जमा होईल, किंवा इकडच्या किनाऱ्यावर जमा होईल, किंवा नदी ती गाळ स्वतः सोबत पुढे 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 घेऊन जाईल. बरोबर? नदी शेवटी कुठे जाऊन मिळते? समुद्राला, ओशनला कुठेतरी जाऊन मिळते. आता इथे समजा ओशन आहे, आपला साऊदर्न पार्ट आहे. येस ऑर नो? इथे तुमचा काय? बे ऑफ बेंगॉल. इथला हा जो भाग आहे हा कोणता स्टेट आहे? वेस्ट बेंगॉल. इथे तुम्हाला माहिती आहे इथे काय? बांगलादेश आहे. आपल्या शेजारी कोणता देश आहे? बांगलादेश आहे ना? येस ऑर नो? आणि इथे बे ऑफ बेंगॉल आहे. ठीक आहे? किंवा हा आपला 7 सिस्टर्स वाला प्रदेश आहे आणि इथे बांगलादेश आहे असं समजा. आता इथून नदी वाहत येते आणि ती समुद्राला जाऊन मिळते. आपण सोपं कॅल्क्युलेशन करूया की ही स्वतः सोबत गाळ घेऊन आली, इथे हा पूर्ण असा समुद्र आहे.
येस ऑर नो? आता समुद्रामध्ये तर पाणीच पाणी आहे, मग हा गाळ कुठे जमा होईल रे? सगळ्या या तोंडावर जमा होईल की नाही? नदी स्वतः सोबत घेऊन आली आहे तो, बरोबर. त्याच्यामुळे आता थोडी थोडी जमा होत 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 माती वाढत 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 जाईल. येस ऑर नो? मग आता काय होईल, एक प्रकारे हा ब्लॉक होऊन जाईल, ही जागा काय होईल रे? आता हे जर इथं सगळं माती जमा झाली तर आता हे पाणी जाईल कुठे? मग नदी काय करते, त्याची जागा डायरेक्शन चेंज करते. एक पाणी इकडे जातं, थोडेसे एक ओहळ इकडे जातो, एक इकडे जातो, काही पाणी इकडे असं शिफ्ट व्हायला लागतं, काही पाणी इकडून शिफ्ट होतं असं. आणि इथे मध्ये काय असेल, मग माती असेल पूर्ण. याच्यामध्ये काय असेल पूर्ण, समजतंय का तुम्हाला? ओके. सो हा जो असा ट्रायंग्युलर रिजन तयार झाला याला काय म्हणतात, डेल्टा, त्रिभुज प्रदेश. याला काय म्हणतात, त्रिभुज प्रदेश. समजलं का तुम्हाला? तो असा त्रिभुज प्रदेश कुठे आहे, सुंदरबन या ठिकाणी. सुंदरबन कुठे आहे, तर वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश यांच्यामध्ये. आलं लक्षात? वेस्ट बेंगॉल कुठे, भारतामध्ये. बांगलादेश कुठे, बांगलादेशमध्ये, बरोबर. बांगलादेश हा देशच आहे. ओके. आणि हा काय, वर्ल्ड लार्जेस्ट डेल्टा, सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश, सगळ्यात मोठा डेल्टा कोणता आहे? कोणता आहे? सुंदरबन. पश्चिम बंगाल नाही, सुंदरबन. द वेस्टर्न पार्ट ऑफ द नॉर्थ इंडियन प्लेन्स इज ऑक्युपाइड बाय द डेझर्ट. आता वेस्टर्न पार्ट जो आहे, सगळ्यात दक्षिणेकडील भाग, सगळ्यात दक्षिणेकडील भाग कशाने ऑक्युपाय केलेला आहे? डेझर्टने. त्या डेझर्टला काय नाव दिलंय? थार डेझर्ट. काय नाव दिलंय? थार डेझर्ट. किंवा त्याला दुसरं नाव काय, मरुस्थली. मरुस्थली म्हणा किंवा डेझर्ट म्हणा. डेझर्टला मराठीमध्ये काय म्हणतात? वाळवंट, थारचे वाळवंट. मोस्ट ऑफ राजस्थान इज ऑक्युपाइड बाय दिस डेझर्ट. राजस्थानचा बहुतांश जो प्रदेश आहे, ज्या ह्या ठिकाणी जो दाखवला होता आपण, हा बहुतांश प्रदेश कोणत्या वाळवंटाने ऑक्युपाय केलेला आहे? थारच्या डेझर्टने. ओके. आणि त्याच्यानंतर मग डेझर्ट नंतर कोणता प्लेन्स येतो? प्लेन ऑफ पंजाब. ओके. दिस रिजन इज स्प्रेड टू द वेस्ट अरिवलीज अँड द दिल्ली रेंजेस. ओके. आपण थोडक्यामध्ये मी तुम्हाला ते चित्र परत एकदा दाखवतो. बघा, हा राजस्थान आहे. राजस्थानचा बराचसा भाग कोणी ऑक्युपाय केलेला आहे? डेझर्टने, थार डेझर्ट या ठिकाणी. याच्यानंतर कोण येतं रे? पंजाब प्लेन्स. पंजाब प्लेन्स, पंजाब, पंजाब म्हणजे 5 नद्यांचा समूह. पंजाब म्हणजे काय? पंज आब, आब म्हणजे समूह. 5 नद्यांचा समूह आहे या ठिकाणी. कोणकोणत्या आहेत रे? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. या 5 नद्या इथून वाहतात. कोणकोणत्या? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. सतलज म्हणतात काही जण, सतलुज म्हणतात. या रिव्हर्स या ठिकाणाहून वाहतात. 5 नद्या वाहतात. आता मला सांगा, या सगळ्या नद्या हिमालयामध्ये उगम पावतात. या सगळ्या नद्या कुठे उगम पावतात? हिमालयामध्ये उगम पावतात आणि पंजाबमध्ये वाहत जातात. आता सांगा, पंजाबमध्ये किती चांगली जमीन असेल, पाणी 12ही महिने, मग शेती होणार नाही का? मग शेतकरी सजन असणार. गाडी, ऑडी, फॉर्च्युनर, BMW गाड्या घेणार, ते वॅगनार ठेवणार आहेत का तिथं? CNG वाली वॅगनार. त्यांचे ट्रॅक्टर बघितलेत का कधी? पंजाब मधले ट्रॅक्टर्स बघितलेत कधी? बघा ते कधी, तुमच्या लक्षात येईल की किती सदनता आहे तिथे. समजलं का तुम्हाला? मग समजलं? ओके. सो हे हरियाणा बद्दल बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट, हा इथे दाखवलंच होतं, उगाच आपण एवढं मागं गेलो. दिसलं मग तुम्हाला? ओके, पुढे जाऊया. पंजाब. दीज प्लेन्स हॅव फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ द डिपोजिशन वर्क बाय द रिव्हर सतलज अँड इट्स ट्रायब्युटरीज. बघा, इथे कोणी डिपोजिशनल वर्क केलेलं आहे? गाळ कोणी आणून टाकलेलं आहे? सतलज नदी आणि तिच्या ट्रायब्युटरीजने. ट्रायब्युटरीज म्हणजे काय? त्याच्या उपनद्या. मग मी त्या 5 नद्या सांगितल्या ना तुम्हाला, कोणकोणत्या? झेलम, चिनाब, रावी, बियास. या कोणाच्या उपनद्या आहेत? सतलज नदीच्या उपनद्या. सतलज पुढे जाऊन कोणाला मिळते? सिंधू नदीला मिळते. सिंधू नदी. सिंधू नदी कुठे उगम पावते? सिंधू नदी कुठे उगम पावते? तिबेटमध्ये. तिबेट जो आता कोणाचा भाग आहे? चायनाचा भाग आहे, बरोबर. तिबेटमध्ये उगम पावते.
आणि तिथून ती उगम पावल्यानंतर वाहत वाहत जाते. मानस सरोवर नावाचं एक ठिकाण आहे तिथे. कोणतं? मानस सरोवर. कैलास पर्वत आहे तिथे, जिथं आपण म्हणतो ना आपले भोले बाबा असतात, कैलास पर्वत. त्या कैलास पर्वतावर मानस सरोवर नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी कोणाचा उगम होतो? सिंधू नदीचा उगम होतो. ओके. तिथं बोखरचू नावाचं एक ग्लेशियर आहे. कोणतं? बोखरचू. चायनाचा भाग आहे, तिबेटचा भाग आहे ना, ते नावं पण अशीच आहेत, चायनीज नाव आहेत. बोखरचू नावाचं एक प्लेस आहे, सरोवर आहे. त्या सरोवरामधनं सिंधू नदी उगम पावते, वाहत वाहत जाते. आपण त्याला मानस सरोवर असं म्हणतो. आणि हिमालय पर्वतामधनं वाहत 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 जम्मू काश्मीर मधनं वाहत नंतर ती कुठे जाते? पाकिस्तानमध्ये. कुठे जाते? आणि पूर्ण पाकिस्तान बरोबर सिंधू नदी वाहते, शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे, समजलं? सो या सिंधू नदीची जी उपनदी आहे महत्वाची सतलज, या सतलज नदी आणि त्याच्या ट्रायब्युटरीजमुळे जो पंजाबचा प्लेन आहे याच्यामध्ये डिपॉझिशनल वर्क झालेले आहे. म्हणजे तिथे काय गाळाची जमीन, गाळ वाहून आणलेला आहे, पंजाबमध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळे पंजाबची जमीन कशी आहे? समृद्ध आहे. त्याच्यामुळे ती कशी आहे? फर्टाईल आहे. सॉइल कशी आहे? बिकॉज द सॉइल इज व्हेरी फर्टाईल, ऍग्रिकल्चर इज लार्जली प्रॅक्टिस इन द रिजन. आता एवढी सगळी सॉइल फर्टाईल आहे, पाणी आहे, मग ऍग्रिकल्चरल इथे कसं असेल? प्रमुख व्यवसाय असेल. समजलं तुम्हाला? याच्यामध्ये काही शंका आहे? मग जायचं पुढे. बघा या सगळ्या त्या नद्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या. बघा हा तुमचा कोणता परिसर आहे? जम्मू काश्मीरचा. ही इंडस नदी. इंडस म्हणजे कोण? सिंधू नदी. इथे मानस सरोवर मध्ये उगम पावते, तिब्बतमध्ये. तिब्बत चायनाचा भाग आहे. इथून वाहत 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 जम्मू काश्मीर मधनं पाकिस्तानमध्ये जाते. पाकिस्तान मधनं ती कुठे जाते? अरबी समुद्राला. ही सतलज नदी, बियास, चिनाब, रावी, झेलम या सगळ्या नद्या पुढे जाऊन सतलजला मिळतात. सतलज पुढे जाऊन कोणाला मिळते? सिंधू नदीला. समजलं का? आता नेक्स्ट पार्ट बघायचं आपल्याला, द पेनिन्सुला. आतापर्यंत आपण काय काय बघितलंय? आपण सगळ्यात पहिला भाग बघितला तो म्हणजे हा वरचा भाग, याला आपण काय नाव दिलं होतं? हिमालय. बरोबर. त्याच्यानंतर हा जो ग्रीनवाला पट्टा दिसतोय, या ग्रीनवाल्या पट्ट्याला आपण काय नाव दिलं होतं? द नॉर्थ इंडियन प्लेन्स. आता नॉर्थ इंडियन प्लेन्सच्या खाली जायचंय आपल्याला. ओके. बघा हा जो ट्रायंग्युलर वाला रिजन तुम्हाला दिसेल, ओके, नॉर्थ इंडियन प्लेनच्या साऊथला. त्याच्यानंतर हा जो कोस्टल रिजन आहे, हा जो पट्टा आहे, हा कोणता पट्टा आहे रे? कोस्टल रिजन आहे ना. तर कोस्टल रिजनच्या नॉर्थला आणि नॉर्थ इंडियन प्लेनच्या साऊथला हा जो ट्रायंग्युलर शेप आहे याला काय म्हणतो आपण? द पेनिन्सुला. द्वीपकल्प. काय म्हणतो त्याला? द्वीपकल्प असं म्हणतो. समजतंय तुम्हाला एव्हरीवन? चला मग आपल्याला आता तेच बघायचं. द एरिया लाईंग टू द साऊथ ऑफ नॉर्थ इंडियन प्लेन्स. कोणाच्या साऊथला आहे रे? कोणाच्या साऊथला आहे? नॉर्थ इंडियन प्लेन्सच्या. हा जो नॉर्थ इंडियन प्लेन्स आपण बघितला होता त्याच्या साऊदर्न पार्ट मध्ये. कोणत्या पार्ट मध्ये? साऊदर्न पार्ट मध्ये. टेपरिंग टुवर्ड्स द इंडियन ओशन. टेपरिंग म्हणजे काय रे? अशा पद्धतीने टेपर, छोटा 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 होत जाणे. इथे काय आहे तुमचा? असा कोस्टल रिजन आहे ना आपला, हा कोणाकडे टेपर होत चाललाय? इंडियन ओशन. इथे हिंदी महासागर आहे ना, हिंदी महासागराकडे हा भाग कसा होत चाललाय? टेपरिंग म्हणजे निमुळता निमुळता होत चाललाय. आलं लक्षामध्ये? इट कन्सिस्ट ऑफ मेनी प्लेट्यूज अँड हिल रेंजेस. आता हा जो भाग आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे भारताच्या दृष्टीने. कारण याच्यामध्ये काय? सगळ्यात जास्त हिल्स आहेत, पर्वत आहेत, डोंगर आहेत, छोटे 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 डोंगर आहेत. बरोबर. आणि सगळ्यात जास्त खनिज संपत्ती सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी सापडते. खनिज म्हणजे काय? मिनरल्स. उदाहरणार्थ कोळसा, ॲल्युमिनियम, कॉपर, गोल्ड, सिल्वर. ऐकलंय ना? ही नावं ऐकलीत ना? ही सगळी मिनरल्स आपल्याला कोणत्या ठिकाणी मिळतात? या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये. येतोय लक्षामध्ये सगळ्यांच्या? चला सगळ्यात महत्वाचा भाग काय बघा? द अरवलीज इन द नॉर्थ आर ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन हियर. आता याच्यामध्ये अरवली हा सगळ्यात ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन आहे. बघा कुठे आहे अरवली?
दिसतंय का या ठिकाणी अरवली रेंज? एव्हरीवन, सगळ्यांना दिसतंय? या ठिकाणी दाखवलं होतं मी. आता हा इकडे पर्वत आहे, याच्यामुळे काय होतं की ज्या नद्या येतात त्या अशा वाहून इकडे चालल्या जातात. हा उंचावरचा भाग आहे. फक्त एकच नदी या ठिकाणी जाते, लुनी नदी. कोणती नदी? लुनी नदी. ती पण थार डेझर्ट मध्ये गेल्यावर गायब होऊन जाते. म्हणजे अशी वाहत वाहत येताना दिसते इथपर्यंत आणि पुढे पाणी सरकतच नाही, इथूनच गायब होऊन जात. म्हणून तिला लुप्त नदी असं पण म्हणतात. लुप्त म्हणजे काय? गायब होणारी नदी. राहील लक्षामध्ये? अरे कळतंय का? आता बघा, ह्या ज्या पोझिशन्स आहेत तुम्ही लक्षात ठेवा. अरवली पर्वत कुठे आहे? या ठिकाणी अरवली रेंज आहे. या ठिकाणी बरोबर भारताच्या एक्झॅक्टली सेंटरला कोणती रेंज आहे? विंध्य रेंज, विंध्य पर्वतरांगा. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोण आहे? सातपुडा पर्वतरांगा. सातपुडा पर्वतच्या उत्तरेकडे छोटा नागपूरचं पठार, छोटा नागपूर प्लेटू. आणि इकडे काय दिसतंय तुम्हाला बघा? वेस्टर्न घाट. काय? वेस्टर्न घाटला मराठीमध्ये म्हणतात पश्चिम घाट. त्याला आपण म्हणतो सह्याद्री. म्हणतो का नाही? हा बघा, हा आपला असा महाराष्ट्र आहे का? हा महाराष्ट्र. आणि हा सह्याद्री, आपण जिथे राहतो तो सह्याद्री पर्वत. आपण कोकणामध्ये येतो, बरोबर? तो सह्याद्री पर्वताच्या शेजारी आपण राहतो. समजली का ही सगळी नावं तुम्हाला? पोझिशन लक्षात आल्या? अरवलीच्या खाली विंध्य पर्वत, त्याच्या खाली सातपुडा, त्याच्या उजवीकडे छोटा नागपूर. इकडे दिसतंय ते काय तुम्हाला? वेस्टर्न घाट, पश्चिम घाट. त्याला सह्याद्री असं देखील म्हटलं जातं. ओके, सो ह्या सगळ्या पर्वत रांगा तुम्हाला कुठे सापडतात रे? पेनिन्सुला द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावर. आणि अरवली त्याच्यातला सगळ्यात काय आहे? ओल्डेस्ट फोल्ड माउंटन, सगळ्यात जुना. इट इन्क्लुड्स अ सिरीज ऑफ प्लेटूज. बघा, खूप सारे प्लेटूज आहेत. प्लेन्स मध्ये आपण प्लेटूज मध्ये कोण कोण बघितलं? विंध्य बघितलं. सगळ्यात पहिले अरवली बघितलं. अरवलीच्या खाली कोण होता? विंध्य. विंध्यच्या खाली कोण होता? सातपुडा. सातपुडाच्या राईट हँड साईडला काय होतं? छोटा नागपूर पठार. वेस्टर्न साईडला काय होतं? वेस्टर्न घाट. ईस्ट साईडला काय आहे? ईस्टर्न घाट. ओके, राहील लक्षामध्ये? हा बघा वेस्टर्न घाट, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो. आणि हा काय तुमचा? ईस्टर्न घाट. परीक्षेमध्ये डिफरन्शिएट बिटवीन, फरक स्पष्ट करा. पूर्व घाट, पश्चिम घाट असा प्रश्न येतो. ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. सो त्या ठिकाणी तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे. ओके, अजून मी शिकवलेलं नाहीये, मी शिकवणार आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला गारो, खासी, जैतिया यासारख्या पर्वत रांगा सुद्धा आहेत. त्यानंतर आपण बघूया. समजतंय तुम्हाला एव्हरीवन? जायचं पुढे मग. ठीक आहे, सगळ्यात पहिले बघूया आपण अरवली रेंज. आता या ठिकाणी अरवली पर्वत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वाळवंट राजस्थानमध्ये, थारचं वाळवंट डेझर्ट काय? तर ते कोणामुळे? तर ह्या अरवली पर्वत रांगांमुळे. कोणामुळे? अरवली पर्वत रांगांमुळे. काय होतं बघा, भारतामध्ये पाऊस का पडतो? तर इकडून काही वारे वाहत येतात. त्या वाऱ्यांचं नाव आपण लक्षात घेऊया. जर आपण भारताचा मॅप बघितला तर ही काय रे तुमची? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. बरोबर, पूर्व, पश्चिम, उत्तर. आणि मी तुम्हाला काही सब डायरेक्शन सांगितल्या होत्या, बरोबर? हिला काय म्हणणार तुम्ही? नॉर्थ ईस्ट. हिला काय म्हणणार तुम्ही? हिला काय म्हणणार? साऊथ वेस्ट. आणि हिला काय म्हणणार? साऊथ ईस्ट. मराठीमध्ये काय म्हणणार? इकडून वानर आला नाही. नाही म्हणजे काय? नैऋत्य. बघा, जे पावसाचे वारे ते या ठिकाणाहून असे वाहतात, म्हणून याला काय म्हणतात? साऊथ वेस्ट विंड. काय म्हणतात? आणि मराठीमध्ये काय म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे. काय म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे. आता हे नैऋत्य मोसमी वारे वाहतात. आता हे पुसून टाकू? येस ऑर नो? हे कळलं तुम्हाला?
आता हे नैऋत्य मोसमी वारे वाहतात. सगळ्यात पहिले ते कुठं अडवले जातात? इथे हे पर्वत आहेत बघा, मी दाखवतो तुम्हाला. हा सह्याद्री पर्वत आहे. आता हे वारे वाहत आहेत, हे अडवले जातील. इथे अडवले गेल्यामुळे काय होईल? पाऊस पडेल. या डोंगरांवर अडवल्या, सह्याद्री पर्वतावर अडवल्या गेल्यामुळे बघा या भागामध्ये पाऊस पडेल खूप, आणि म्हणून आपल्याकडे खूप पाऊस पडतो. मुंबईमध्ये, कोकणामध्ये खूप पाऊस पडतो. गावाला पडतो का एवढा पाऊस? नाही. कारण का? हा पाऊस कोणामुळे अडवला जातो? या वेस्टर्न घाटमुळे अडवला जातो. आता इथे पाऊस पडला ढगांमुळे. आता हे जे ढग आहेत हे ओलांडून इकडे आले. आता हे इकडे वाहत जातात, वाहत जातात. इकडे काय रे तुमचा? हिमालय. हिमालयामुळे ढग अडवले जातात आणि म्हणून ह्या सगळ्या भागामध्ये काय होतो? पाऊस. आता ही जी एक शाखा आहे याची, नैऋत्य मान्सून वाऱ्यांची किंवा साऊथ वेस्ट विंडची, ही इकडे पण जाते, राजस्थानच्या साईडला पण जाते. बट इथे काय रे तुमचा? अरवली. अरवलीमुळे इथे ढग अडवली जातात आणि पाऊस या भागामध्ये पडतो. ही ढग इकडे क्रॉस होत आहेत का? नाही, ते इकडेच वाहत जातात. कारण असं वाहण्याची दिशा या ठिकाणी. येस ऑर नो? आणि म्हणून या सगळ्या पट्ट्यामध्ये पाऊस पडतो, पण या ठिकाणी पाऊस खूप कमी पडतो. तो किती असतो? फक्त 50 मिलीमीटर पेक्षा पण कमी पाऊस पडतो. आणि म्हणून त्या ठिकाणी काय आहे? शिवाय या वाहत येणाऱ्या ज्या नद्या आहेत, ग्लेशियरमुळे वाहत येणाऱ्या ज्या नद्या आहेत, या अरवली पर्वतामुळे इकडे शिफ्ट होतात. कारण हा उंच प्रदेश आहे. आता मला सांगा, एखादी नदी अशी वाहत आली आणि ती या डोंगरावरनं अशी वाहून जाईल का तिकडे? बट ऑब्वियस इथे डोंगर आहे, खूप उंच डोंगर आहे, अरवली पर्वत आहे. तर या पर्वताची उंची जास्त आहे म्हणून इकडे उतार आहे. मग त्या नद्या कुठे वाहत जातील रे? उताराकडेच वाहत जातील. येस ऑर नो? म्हणून इकडे काय तुमचा थारचं वाळवंट. हे कोणामुळे झालं रे मग थारचं वाळवंट? या अरवली पर्वत. शिवाय इकडून जे उष्ण वारे वाहत येतात, मग आता बघा निसर्गाने ज्या किमया केलेल्या आहेत त्या काहीतरी अल्टिमेटच आहेत. इकडून जे उष्ण वारे वाहत येतात, अरे काय झालं? इकडून जे उष्ण वारे वाहत येतात बघा, हे या अरवली पर्वतामुळे अडवले जातात. काय होतात? अरवली पर्वता म्हणजे इकडे पाकिस्तान आहे बरोबर, इकडे इराण, इराक वगैरे असे देश आहेत, कझाकिस्तान, त्याच्यानंतर अफगाणिस्तान. इथे काय केले जातात? हे या अरवली पर्वताला हे वारे अडवले जातात, म्हणून इकडचं तापमान थोडं थंड राहतं. नाहीतर इकडे पण, आणि हे जे वाळवंट आहे हे वाळवंट पुढे सरकू देत नाही. जर हे अरवली पर्वत तुम्ही काढून टाकला, डिलीट केला, तर काय होईल रे? हे जे थारचं वाळवंट आहे हे हळूहळू हळूहळू इकडे सरकायला सुद्धा लागेल. इकडचं सुद्धा काय होईल? वाळवंट होईल. आलं लक्षात? म्हणून प्रत्येक गोष्टीचं एक महत्व आहे. जसं अरवली पर्वताचे काही नुकसान आहेत तसे त्याचे फायदे पण खूप जास्त आहेत. आलं का लक्षात? नुकसान एकच आहे की अरवली पर्वतामुळे राजस्थानमध्ये जास्त पाऊस पडत नाही, ते मान्सून वारे तिकडे शिफ्ट होत नाही. कळलं का? बघा, द अरवली रेंजेस सेपरेट द वेस्ट फ्लोईंग रिव्हर लुनी फ्रॉम द ईस्ट फ्लोईंग रिव्हर बनास. आता इथे काय आहे? एक महत्वाची गोष्ट सांगायची. चला मी ती पुन्हा एकदा सांगतो. हे बघा, हा आता ह्या अरवली पर्वतामुळे काय होतं की एक नदी जी ही इकडे जाते, त्या नदीला काय म्हणायचं? लुनी. आणि एक नदी इकडे, तिचं नाव काय? बियास आहे का बनास आहे? बनास. ओके, या दोन नद्या सेपरेट होतात. कोणामुळे? या अरवली पर्वतामुळे. बरोबर आहे की नाही? आता समजा हा एक पर्वत आहे पर्वत, आणि इथे जर पाऊस पडला तर काय होईल? शक्यता काय? अर्ध पाणी इकडे वाहत जाईल, अर्ध पाणी इकडे वाहत जाईल. इकडे एक नदी तयार होईल, त्या नदीचं नाव काय? लुनी नदी. इकडे एक नदी तयार होईल, तिचं नाव काय? बनास. कळलं? या डोंगरामुळे काय झाल्या? नद्या सेपरेट झाल्या. म्हणून
याला काय म्हणतात, वॉटर डिवायडर म्हणतात. या पर्वताला काय म्हणतात, वॉटर डिवायडर. वॉटर डिवाइड केलं त्याने. काय केलं समजलं तुम्हाला? मराठीमध्ये त्याला म्हणतात जलविभाजक. काय म्हणतात, इंग्रजीमध्ये काय म्हणतात, वॉटर डिवायडर. सो आरवली ऍक्ट्स ऍज अ वॉटर डिवायडर. वॉटर डिवाइड करण्याचं काम करतं. याच्यामुळे कोणत्या दोन नद्या सेपरेट होतात, एक आहे लुनी नदी आणि दुसरी आहे बनास नदी. समजलं आता तुम्हाला? ओके, बघा एक लुनी आणि बनास. समजलं सगळ्यांना, एव्हरीवन? आता एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. असा प्रश्न विचारला जातो की अरवली पर्वताच्या पायथ्याशी फुट हिल्स. आता अरवली पर्वत कुठे, बघा या ठिकाणी अरवली पर्वत आहे. याच्या फुट हिल्सला कोणता प्लेटो आहे, पायथ्याजवळ कोणतं पठार आहे? तर इथे दिसतंय का तुम्हाला हा पठार दिसतंय? त्याला काय म्हणतात, त्याला दोन नाव आहे. एक मारवाडचं पठार, मारवाड किंवा त्यालाच मेवाड असं पण म्हणतात. काय म्हणतात? सो बघा सगळ्यात महत्वाचं, अरवलीच्या पायथ्याशी मग कोणतं पठार आहे, अरवलीच्या पायथ्याशी मेवाड पठार. त्याच्या जवळ कोण आहे बघा, माळवा. त्याच्या वरती कोण आहे, बुंदेलखंड. आणि त्याच्या बाजूला कोण आहे, बागेलखंड. पठारांची नावं लक्षात राहतील. अरवली पर्वताच्या खाली कोण आहे, मेवाड. त्याच्या राईट हँड साईडला कोण आहे, माळवा. माळवाच्या वरती कोण आहे, नॉर्थला बुंदेलखंड. बुंदेलखंडच्या साऊथला कोण आहे, बागेलखंड. बरोबर. इकडे कोण आहे, हा छोटा नागपूरचा पठार. इथे एक काय, विंध्य पर्वत. बरोबर. विंध्य पर्वतच्या खाली कोण आहे, सातपुडा पर्वत. इकडे कोण आहे, वेस्टर्न घाट. हा काय तुमचा ईस्टर्न घाट. ओके, हे मॅपिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. एव्हरी टाइम लक्षात ठेवायचंय. जाऊया पुढे मग. ठीक आहे, मग आता हा प्रश्न विचारलाय बघा. टू द फुट हिल्स ऑफ द अरवलीज. अरवलीच्या फुट हिल्स जवळ, पायाजवळ, पायथ्याजवळ काय लाईज द बुंदेलखंड प्लॅटू. बुंदेलखंड प्लॅटू आहे, मेवाड प्लॅटू आहे, माळवा प्लॅटू आहे की डेक्कन प्लॅटू? मेवाड. कोणता प्लॅटू आहे? आन्सर काय येईल तुमचा, ऑप्शन नंबर 2. आताच सांगितलं ना तुम्हाला. हे बघा ना, हा तुमचा अरवली आहे. इथे काय अरवली, त्याच्या फुटिल्सला काय मेवाड. माळवा आहे का, बुंदेलखंड, बागेलखंड लांब आहे. याच्या पायथ्याशी पाहिजे. समजलं का? ओके, चला आता पुढची रेंज येते विंध्य रेंज. बघा अरवली झाली, अरवलीच्या खाली कोण आहे आता, साऊदर्न पार्टला विंध्य पर्वतरांग. आता विंध्य पर्वतरांग का महत्वाची, ही सुद्धा वॉटर डिवायडर आहे. इथे दोन नद्या सेपरेट होतात. एक विंध्य पर्वतच्या नॉर्थला एक नदी अशी वाहत वाहत जाते आणि तिचं नाव काय आहे, नर्मदा. कोणती नदी, नर्मदा नदी. बघा ही तुमची कोणती डायरेक्शन आहे, ईस्ट. आणि ही कोणती डायरेक्शन आहे, नर्मदा नदी कुठे वाहते, वेस्ट डायरेक्शनला. म्हणून या नदीला म्हणतात वेस्ट फ्लोईंग रिव्हर. कोणती रिव्हर, वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर. तिचं नाव काय, नर्मदा. लिहून घ्या, हे महत्वाचं आहे. नर्मदा नदी कुठे कुठे उगम पावते, ओरिजिन उगम कुठे पावते, तर मध्य प्रदेशमध्ये. कुठे, मध्य प्रदेशमध्ये. ठिकाणाचं नाव काय, अमरकंटक. कोणतं आहे, अमरकंटक. या ठिकाणी उगम पावते कोणती नदी, नर्मदा नदी. बघा हे जे ठिकाण आहे याला काय म्हणणार तुम्ही, अमरकंटक. या ठिकाणी काय करते, उगम पावते. कोणत्या पर्वतामध्ये जर प्रश्न विचारला तर पर्वताचं नाव काय, मायकल. मैकल रेंज मध्ये, मैकल पर्वत रांगेमध्ये. मराठीमध्ये असं लिहा, मैकल. हे कसं लिहिणार, अमरकंटक. समजलं? ही कोणती नदी आहे, जेव्हा आपण ड्रेनेज सिस्टीम बघणार आहे तेव्हा पण बघणार आहे, महत्वाची नदी आहे नर्मदा. ओके. आणि मग जर या विंध्यच्या नॉर्थ साइडला नर्मदा नदी आहे तर साऊदर्न साइडला एक दुसरी नदी उगम पावते आणि त्या नदीचं नाव काय आहे, ही दुसरी नदी. या नदीला काय म्हणतात, तापी नदी. कोणती नदी,
तापी, काही जण त्याला तप्ती असं देखील म्हणतात, प्रोनाउन्सिएशन. तापी नदीचं ओरिजिन काय, उगम अगेन मध्य प्रदेशमध्येच उगम पावते तापी नदी, बरोबर. जसं ही मैकल रेंज मध्ये उगम पावते. सगळ्यांना येत आहे ना लक्षामध्ये, कळत आहे ना, काही प्रॉब्लेम आहे, लिहितायत का तुम्ही? तसं तापी नदी कुठे उगम पावते, बैतूल मध्ये. आणि कोणत्या रेंजमध्ये, मुलताई रेंजमध्ये, मुलताई रेंज. बघा या दोन्ही नद्या सेपरेट करायचं काम कोण करतं, विंध्य पर्वतरांगा. म्हणून हा सुद्धा काय आहे, वॉटर डिवायडर. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. चला झालंय तर पुढे जाऊया. मग विंध्य नदी काय, सॉरी, विंध्य पर्वत काय करतं, दोन नद्यांना सेपरेट करतं. पहिली नदी आहे नर्मदा, दुसरी नदी काय आहे, तापी. ओके, ही तापी नदी पुढे वाहत वाहत जाते, महाराष्ट्रात पण वाहते तापी नदी. ओके, हे बघा या ठिकाणी हा असा आपला महाराष्ट्र आहे, सॉरी असा महाराष्ट्र आहे. ही अशी वाहत 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 जात आणि पुढे सुरत मध्ये कुठे जाऊन मिळते, ती गल्फ ऑफ खंबातला जाऊन मिळते. समजतंय सगळ्यांना, एव्हरीवन? थोडीशी मिस्टेक झाली आपली, जी आहे ही यमुनोत्री या ठिकाणी, यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदी वाहत येते. ही विंध्य पर्वताच्या नॉर्थला फ्लो होते आणि इकडे एक नदी उगम पावते, ज्या नदीचं नाव काय आहे, नर्मदा. ओके, सो विंध्य पर्वत जो आहे, एक करेक्शन करून घ्या, विंध्य पर्वतमुळे यमुना आणि नर्मदा नदी काय होते, सेपरेट होते. आणि सातपुडा पर्वतामुळे काय होतं, नर्मदा आणि दुसरी नदी आहे ती तापी नदी सेपरेट होते. बाकी त्यांचं उगम वगैरे ते मी सांगितलं तेच आहे. नर्मदा नदी कुठे उगम पावते, अमरकंटक या ठिकाणी, कोणत्या पर्वतरांगांमध्ये, कोणत्या, मैकल पर्वतरांगांमध्ये. तापी नदी कुठे उगम पावते, बैतूल या ठिकाणी, मध्य प्रदेश. आणि कोणत्या पर्वतरांगांमध्ये, मुलताई पर्वतरांगांमध्ये. ठीक आहे, बाकी सगळं सेम आहे. परत एकदा मी सांगतो, जी मिस्टेक झाली ती विंध्य पर्वतच्या नॉर्थ साइडला कोणती नदी आहे, नर्मदा, सॉरी नर्मदा नाही, यमुना. कोणती नदी आहे, यमुना. आणि या ठिकाणी वाहणारी नदी कोणती आहे, नर्मदा. सातपुडामुळे कोणत्या दोन नद्या सेपरेट होतात, नर्मदा आणि तापी नदी. ओके, हे लक्षात ठेव. चला बघा, इट डिवाइड द ड्रेनेज बेसिन ऑफ रिव्हर गंगा अँड द रिव्हर नर्मदा. विंध्य पर्वत दोन्ही नद्या येतील त्या ठिकाणी. बघा, एक तर जी सांगितली ती यमुना नदी पण आहे. यमुना नदी वाहत वाहत जाऊन पुढे गंगेला मिळते. कोणाला जाऊन मिळते, गंगेला. मग एक तर तुम्ही यमुना पण म्हणू शकतात, गंगा पण म्हणू शकता. या दोन नद्या सेपरेट होतात कोणामुळे, विंध्य पर्वतामुळे, या विंध्य पर्वत रांगांमुळे. एक झाली यमुना किंवा गंगा आणि इकडे कोणती आहे, नर्मदा नदी. राहील लक्षामध्ये. ओके, चला पुढे जाऊ. सातपुडा रेंज. आता बघा हा सातपुडा रेंज, या सातपुडा रेंजमुळे कोणत्या दोन नद्या सेपरेट होत आहेत, मग एक तापी नदी आणि नर्मदा नदी. आपण बघितलं सातपुडा, इकडे कोणती नदी आहे, वरती वाहणारी नर्मदा आणि त्याच्या खालून वाहणारी तापी.
बघा जे करेक्शन, जी मिस्टेक झाली आपली ती तुम्ही करेक्ट करा. विंध्याच्या वरती कोणत्या नद्या आहेत? नॉर्थ साइडला गंगा आणि यमुना. विंध्याच्या साऊदर्न साइडला कोणती नदी फ्लो होते? नर्मदा. सातपुड्याच्या नॉर्थ साइडला कोणती नदी आहे? नर्मदा. आणि सातपुड्याच्या साऊथ साइडला कोणती नदी आहे? तापी. तापी नदी महाराष्ट्रातनं पण वाहते. तापी नदी महाराष्ट्रातनं सुद्धा वाहते. एक अमरावतीमध्ये एकदा प्रवेश करते, परत महाराष्ट्राच्या बाहेर जाते आणि परत जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करते दोनदा. एवढं तुम्हाला नाहीये, हे बेसिक आहे. सॉरी, जास्त ऍडव्हान्स माहिती मी सांगतोय तुम्हाला, एमपीएससी साठी ती महत्वाची आहे. बघा सातपुडा रेंज कोणत्या नद्यांना सेपरेट करते? नर्मदा ड्रेनेज बेसिन अँड तापी ड्रेनेज बेसिन. म्हणजे नर्मदा नदी खोरे आणि तापी नदी खोऱ्यांना काय करते? ती सेपरेट करते. कळलं का? आता तिसरं महत्वाचं आहे तो म्हणजे कोणता घाट? वेस्टर्न घाट. कोणता घाट? वेस्टर्न घाटलाच आपण काय म्हणतो? सह्याद्री पर्वतरांगा असं देखील म्हणतो. आता सह्याद्री पर्वत हा देखील काय आहे? एक जलविभाजक आहे. तो सुद्धा काय आहे? एक जलविभाजक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? की साऊथ वेस्ट विंड इकडून वाहत येतात, बरोबर? त्यालाच आपण काय नाव दिलं होतं? नैऋत्य मोसमी वारे. हे वारे कोणाला अडवले जातात? या सह्याद्री पर्वताला अडवले जातात आणि त्याच्यामुळे या भागामध्ये खूप जास्त पाऊस, बरोबर? त्याच्यामुळे काय होईल रे? समजा या डोंगरावर पाऊस पडला तर नद्या एक तर या साईडने वाहतील किंवा नद्या या साईडने वाहतील, बरोबर? तरी इकडच्या नद्यांना काय म्हणतात? ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर. आणि या पर्वताच्या या साईडला वाहणाऱ्या नद्यांना काय म्हणणार? वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर. मराठीमध्ये याला म्हणणार पूर्व वाहिनी नद्या आणि यांना काय म्हणणार? पश्चिम वाहिनी नद्या. पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी. पूर्व वाहिनी का? कारण पूर्व साईडला वाहत चालल्या. पश्चिम वाहिनी का? कारण पश्चिम दिशेला वाहत चालल्या. तसं नर्मदा नदी ही कोणती नदी आहे रे? मला सांगा, ईस्टर्न फ्लोईंग आहे का वेस्टर्न फ्लोईंग आहे? वेस्टर्न फ्लोईंग. तापी नदी कोणती आहे? वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहे. हाही प्रश्न बरेचदा परीक्षेमध्ये विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज द वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर? खालीलपैकी कोणत्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत? तर दोन महत्वाची नावं लक्षात ठेवा, नर्मदा आणि तापी या काय आहेत? वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहे. अशा भरपूर नद्या आहेत वेस्टर्न फ्लोईंग, छोट्या छोट्या आहेत. वैतरणा, त्याच्यानंतर आहेत बऱ्याच, आता मला नावं नाही आठवत, जेव्हा आठवतील तेव्हा सांगेन. आता ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर मध्ये सगळ्यात महत्वाची नदी कोण? गंगा, त्याच्यानंतर यमुना, बरोबर? आता ही जी सगळ्यात महत्वाची दाखवली ही कोणती आहे? गोदावरी. कोणती नदी? त्याच्यानंतर कृष्णा आणि तिसरी भीमा, बरोबर? अशा अनेक नद्या आहेत, भरपूर नद्या आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातल्या या 3 प्रमुख नद्या आहेत. कळलं? मग हे कोणामुळे सेपरेट होतात या नद्या? ईस्टर्न फ्लोईंग आणि वेस्टर्न फ्लोईंग. कोणामुळे? या वेस्टर्न घाट. आलं लक्षात? द वेस्टर्न घाट ऍक्ट्स ऍज अ वॉटर डिवायडर. मी सांगितलं तुम्हाला आता की तो वॉटर डिवायडर म्हणून कसं काम करतो. सेपरेट्स द वेस्ट फ्लोईंग रिव्हर अँड ईस्ट फ्लोईंग रिव्हर. इकडे वाहणाऱ्या ईस्ट फ्लोईंग रिव्हर, इकडे वाहणाऱ्या वेस्ट फ्लोईंग रिव्हर. आणि मी कोण आहे? मी कोण आहे? वेस्टर्न घाट आहे. मग इकडे वाहणाऱ्या वेस्ट फ्लोईंग, इकडे वाहणाऱ्या ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स. राहील लक्षामध्ये? मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर या पश्चिम वाहिनी नद्या, या पूर्व वाहिनी नद्या. आणि मी कोण आहे? सह्याद्री पर्वत किंवा पूर्व घाट, त्याला पश्चिम घाट म्हणता येईल त्याला. राहील लक्षामध्ये? बघा पुढे काय? वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स आर जुएरी, मांडवी, वैतरणा ड्रेनिंग इनटू द अरेबियन सी. बघा वेस्ट फ्लोईंग रिव्हर इथे जुएरी वगैरे वगैरे ह्या ज्या वैतरणा वगैरे नद्या, वशिष्ठी, तेरेखोल, साष्टी, अशा भरपूर नद्या आहेत. उल्हास नदी माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामुळे त्या शहराला नाव पडले उल्हासनगर, उल्हास नदीमुळे, बरोबर? मग या सगळ्या नद्या कुठे वाहतात रे? या वेस्ट फ्लोईंग रिव्हर. या वेस्ट फ्लोईंग रिव्हर ज्या असतात या लांबीला छोट्या असतात. छोट्या का? कारण बघा इथेच काय तुमचा
हा घाट आहे, सह्याद्री पर्वत आहे, इथे पाऊस पडला, पाऊस पडल्यामुळे या नद्या इकडे वाहत चालल्यात आणि लगेच इकडे काय रे, अरबी समुद्र आहे. त्यांना व्हायला जमीन आहे का? त्याच्या कंपॅरिझन मध्ये या ठिकाणी वाहणारी गोदावरी नदी बघा, व्हायला भरपूर जमीन आहे तिला, हिला आहे का? आहे का? नाही. म्हणून या ज्या वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स असतात यांची लांबी काय असते, खूप कमी असते, ते जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही. कळलं का तुम्हाला? ओके. बघा, द ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स कोणकोणत्या आहेत? पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, भीमा इनटू द बे ऑफ बेंगॉल. आणि ह्या कुठे जाऊन मिळतात रे? बे ऑफ बेंगॉलला. या नद्या अरेबियन सीला जाऊन मिळतात. तर या गोदावरी नदी कुठे जाऊन मिळते? बे ऑफ बेंगॉलला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक कृष्णा नदी आहे. कृष्णा नदी डायरेक्ट बे ऑफ बेंगॉलला नाही जात. कृष्णा नदी कोणाला जाऊन मिळते? ही भीमा नदी आहे, ही कोणाला जाऊन मिळते? कृष्णा नदीला. ओके. आणि मग ती कुठे जाऊन मिळते? बे ऑफ बेंगॉल. त्याच्यानंतर एक कावेरी नदी आहे, ही पण कुठे जाऊन मिळते? बे ऑफ बेंगॉलला. कळलं? आता ह्या नद्या अशा वाहत गेल्यात. आता तुम्हाला हा इकडे काय दाखवलाय रे? ईस्टर्न घाट. म्हणून बघा, ईस्टर्न घाटला मध्ये मध्ये तुकडे पडलेले आहेत. काय पडलेले आहेत? असा सलग आहे का? जसा सह्याद्री पर्वत एक सलग आहे, एक सारखा आहे. कुठून फ्लो होतो रे? नॉर्थ पासनं साऊथ कडे फ्लो होतो. तसा ईस्टर्न घाट एक सलग आहे का? नाही. या नद्यामुळे, गोदावरी नदी खूप मोठी नदी आहे, त्याच्यामुळे तिला काय होतो, मध्ये मध्ये काय पडलेले आहेत? ब्रेक पडलेले आहेत, खंड पडलेले आहेत. म्हणून पूर्व घाट हा एक सलग नाहीये, खंड खंड पडलेला आहे. राहील लक्षामध्ये? ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथे थांबूया. बाकी पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. आता कुठपर्यंत आलोय आपण? वेस्टर्न घाट पर्यंत. वेस्टर्न घाट नंतर आपल्याला काय बघायचंय? ईस्टर्न घाट बघायचंय. अजून कोस्टल रिजन बघायचंय. कोस्टल रिजन नंतर आपल्याला काय बघायचंय? अजून आयलँड्स. ओके. 5 प्राकृतिक विभाग बघितले होते आपण. 5 डिव्हिजन्स आर देअर. पहिला आहे द हिमालय, त्याच्यानंतर बघितला नॉर्थ इंडियन प्लेन्स. आता बघत होतो आपण पेनिन्सुला. पेनिन्सुला मध्ये पण भरपूर भाग बघितले आपण. सगळ्यात पहिला बघितला अरवली रेंज, अरवली पर्वतरांगा, विंध्य रेंज. त्याच्यानंतर बघितली सातपुडा. आता बघत आहोत आपण वेस्टर्न घाट. नंतर बघणार आपण ईस्टर्न घाट. याच्यानंतर आपण जाणार कोस्टल रिजन कडे आणि सगळ्यात शेवटी काय? इंडियन आयलँड्स. ओके. सो या ठिकाणी आपण आता आपलं लेक्चर थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे बऱ्याचदा बघितल्यामुळे तुमचे लर्निंग अंडरस्टँडिंग वाढणार आहे. ओके. एवढे डिटेलमध्ये कोणीही सांगणार नाही. ओके. सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.